येतोय ना? प्रार्थना करूया. माझ्या मागे म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवति नैष्ठिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय विष्णुपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायिते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगत्पति गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी शुभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मला वाटत असेल की कथा ऐकायची एवढं आधी कीर्तन एवढे प्रार्थना कशाला. खरं तर ते कथा ऐकायला जी आपली पात्रता आहे ती तेवढी नाहीये. पण जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा गुरु आणि समस्त वैष्णवांच्या कृपेने आपल्याला ती पात्रता येते, म्हणून आपण प्रार्थना करतो. हरे कृष्ण. का आपण पाहिलं की काल आपण पाहिलं की शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय, क्षणिक काय आहे आणि सदैव काय. तर कुठली गोष्ट शाश्वत आहे आणि कुठली नश्वर आहे याचा काल आपण अभ्यास केला. आणि भगवंतांप्रती आपण का निष्ठावान राहिलं पाहिजे याचा विचार आपण काल केला. आता भगवंत या जगात येतात, काही लोकांना आक्षेप असतो, अरे तो जर परब्रह्म आहे तर तो खाली कसा घेतो आपल्या. आपण सगळे शुल्लक लोक आहे, काय आहे आपण काय देणार आहे त्याला.
त्याच सगळं आहे, झाड आहे, नारळ आहे, आंबे, पेरू, हे घर आहे, जमीन आहे, पैसे, म्हणजे काय देणार आहे? शरीर जरी दिलं तरी ते पण त्याच आहे. मग आपण तो येतो कशाला? एकदा अकबराने बिरबलला विचारलं, कारण अकबर मुसलमान होता आणि बिरबल हिंदू होता. अकबराने विचारलं की काय रे, हे तुमच्या ग्रंथांमध्ये अवतार वगैरे लिहिलंय कोण? ते म्हणले भगवंत खाली येतात. अच्छा, म्हणजे त्याला खाली यायची काय गरज आहे? ढाणा इकडे कचरा आहे, त्याला अशा ठिकाणी कशाला पाहिजे? मग तो म्हटलं हे तुमच्या मूर्ती वगैरे असतात ते कशाला पाहिजे? पण कोणाला की मूर्ती भगवंत स्वतः येतात, प्राण प्रतिष्ठा केल्यावर ते सेवा घेतात. त्यामुळे पण काय गरज आहे? बिरबल म्हणतो साहेब वेळ आल्यावर नक्की उत्तर देईल. बिरबल शहाणा होतो, कारण लगेच काय पोळी भाजायची नाही, वेळ थांब थोडा. आणि एक दिवस काय करतो बिरबल, अकबरला म्हणतो एक काम करा महाराज, तुमचा जो छोटा पोरगा आहे ना, त्याला आपण कधी यमुनात फिरवलं नाही, चला बोटिंग करूया. मग चार असे गार्ड तलवारी घेऊन बोटीच्या चार कोपऱ्यात उभे असतात. मधी अकबर असतो, त्याचा पोरगा बादशाह सारखा उभा असतो नदी बघत, आणि या बाजूला बिरबल असतो. ती नदीच्या मध्ये गेलं की नाही, तर बिरबल ठप्पकन त्या पोराला मारतो, ते पाणी फेकून देतो. आणि पोरगा पडल्या पडल्या अकबर धप्पकन पाण्यात जातो, काही विचार न करता पोहतो, पोराला बाहेर काढतो, बोटीत येतो परत, म्हणजे गुस्ताख बिरबल, असं काय तू असं केलं, आता नाही का तुला मृत्यूदंड आहे या गोष्टीला? म्हणलं ते सोडा साहेब, हे सांगा चार गार्डा असताना तुम्ही कशाला उडी मारली? म्हणजे तो माझा पोरगा आहे म्हणून तो येतो खाली. बघून तर खाली काय येतात, आणि खाली कोण आहे? खाली कोण आहे? त्याची लेकर आहेत सगळे, त्यामुळे तो खाली. तर काही लोकांना वाटतं की अरे तो येऊ शकत नाही. अरे तो येणारच. नॉर्मल आपला पोरगा चिखलात पडला, आई धावत जाते की नाही? आई विचार करते का अगं बाई पैठणी साडी घाण होईल, मेल्या तू मर तिकडे, असं असतं का? आई धावते की नाही? हा, फार आपला पोरगा शेंबडा असला तरी साडी पुसून जातात, साडी गेली खड्ड्यात. प्रेम बघा केवढा. तर एखाद्या आपल्या साध्या आईचं एवढं प्रेम असतं पोरावर, जिथं एक जन्माचा संबंध असतो, तर अनादी काळाचा जो संबंध आहे भगवंतांशी, तर तो धाव देणार नाही का आपल्यासाठी? हा, हाक मारल्यावर धाव देणार की नाही? तो येणार. म्हणून ते वेळोवेळी येतात. आणि आता ते श्लोक आहे ना, यदा यदा ही धर्मस्य तर संभवामी युगे युगे. अर्जुना, असं समजू नको मी आता आलोय, मी प्रत्येक वेळेला येतो. जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, मनुष्याच्या बाहेर जातो, शक्तीच्या बाहेर त्याला सांभाळणं, तेव्हा मी स्वतः पूर्ण अवतरित होतो. आणि त्यावेळेला मी परित्राणाय साधूनाम, सर्व जे साधू म्हणजे नुसतेच भक्त नाही, तर सगळे जे कोणी माझं भजन करतायत, साधन करतायत, हे सगळे साधू, या सर्व साधूंना मी प्रसन्न करण्यासाठी येतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. जेवढे दुष्ट लोक आहेत, जे दुसऱ्याला त्रास देण्यात मजा घेतात, ज्यांना दुसऱ्यांना आपल्या शक्तीचा वापर करून दुसऱ्यांना छळतात, अशा लोकांची वाट लावायला मी येतो. अर्जुना, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय, धर्माचं स्थापन करायला मी येतो. कधी कधी संभवामी युगे युगे, मी येतो. तू काळजी करू नको. त्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. आणि कलियुगात तर किती चांगलं आहे, कली काले नाम रूपे कृष्ण अवतार. आपल्याला युग युग थांबायची गरज नाही. हरे कृष्ण म्हणले होते तेवढा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एकट्याने हात मारली तरी होते, एवढी जण मारतील ते येणारच. आता इथे ते बसतील, हा काय बोलतोय बुवा आता. तर भगवंत काय करतात, जेव्हा या धरातलावर येतात ना, तेव्हा सगळ्यांचं मन आकर्षित करून घेतात, जिंकून घेतात. आणि त्या ज्या लीला करतात, त्याला आपण लीला म्हणतो, त्या ज्या लीला करतात, त्या लीलांनी सगळ्या जीवांचं प्रेम त्यांच्यावर वाढत जातं. आणि मग आपण बघतो कधी कधी शेती करताना लोक गाणी गातात बघा, त्यात गोपी गीत असतात, त्यात वेगवेगळ्या भजन असतात, यशोदा आणि कृष्णाची लीलाबद्दल माहिती असते. तर अशा प्रकारे आपण त्यांचं स्मरण करत करत आपणही मुक्त होतो. भगवद्गीतेत
भगवंत म्हणतात 8व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति च मद्भावम याति नास्त्यत्र संशयः. अंतकाले च मामेव, जो अंत समयी मला स्मरण करतो, अंतकालेच माम एव, मला एकट्याला 100 गोष्टींना आठवण करत असेल मग ते वाटून जावं. जेव्हा त्याच्या लक्षात येतं मला भगवंत तुझ्याशिवाय कोणी नाही, अंतकालेच माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम, आणि या प्रयाती समद्भावम, अशा प्रकारे तो माझ्यासारखा भाव त्याला उत्पन्न होतो. यात तो निघतोयत ना, सरळ माझ्याकडे येतो अर्जुना. त्याला मग काय जन्म घ्यायची गरज नाही. बघा कधी कधी आपण, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर जनरली जे श्रीमंत लोक असतात ना, त्यांचं बघा कुठे पैसे लावतात, काय काय कामं करतात. मग ते शिकून शिकून आता हा माणूस पण श्रीमंत. कधी कधी शाळेत पोरगा ढ असतो आणि त्याला काय अभ्यासात रुची नसते, तर शिक्षक काय करतात, त्याला म्हणतात बाळा अजून पहिल्या नंबरचा पोरगा आहे ना, हा जसा अभ्यास करतो तसा तू कर, तुला पण चांगले मार्क पडतील. तर संगतीचा परिणाम आहे. जो आयुष्यभर कृष्ण कृष्ण कृष्णच करत राहिलाय त्याच्या शेवटी तोंडांना काय निघणार आहे, कृष्ण निघणार आहे. आणि त्याला पण कृष्णासारखंच ते धाम आहे, कृष्ण वैकुंठ आहे, त्यात प्रवेश मिळणार चालुक्य. तर हा भाग्य आहे आपला की आपण अशा ग्रंथाशी जुडलोय ज्याच्यात केवळ तो रस दिलेला आहे, दुसरा रसच नाही, मिक्सच नाही त्याच्यात, प्युअर रस. तर भगवंत येतात, लीला करतात, आणि जेव्हा भगवंताशी आपला जो संबंध आहे तो शाश्वत आहे, तो बदलत नाही. आणि वेगवेगळा भगवंत सगळ्यांना समाहित करून घेऊ शकतात. त्यामुळे वेगवेगळं रस म्हणले गेले, दास्य रस, साख्य रस, वात्सल्य रस, माधुर्य रस, हे वेगवेगळे रस आहेत. त्यातला पहिला रस आहे शांत रस. तर शांत रस मध्ये जो भक्त असतो तो भगवंतांची एवढी स्तुती करतो, एवढी स्तुती करतो, तो म्हणतो माझे भगवंत एवढे महान आहेत, एवढे थोर आहेत, आणि तो नुसता त्यांचं स्मरण करत राहतो. दुसरा आहे दास्य रस, मारुती सारखा. रामाचा दास म्हणल्या कोणाची आठवण येते आपल्याला, हनुमानाची आठवण येते. तो मारुती सारखा दास्य भाव तुम्ही नीट बघा. कधी पण ते मारुतीला असं रामाच्या खात्यावर हात ठेवला फोटो पाहिलाय का, किंवा रामायणाचं थोडं वर्णन ऐकलंय? कधीच नाही. ते नेहमी हात जोडूनच राहणार, मला सेवा काय ते सांगा. असे भक्त असतात जे त्या भावनेत असतात की मी काय एवढ्या लेवलचं नाही भगवंताच्या खांद्यावर हात ठेवण्यासारखा, पण माझ्यासाठी काय सेवा आहे ती सांगा. हात जोडणं दास सेवा. आणि त्याच्या वरचा भाव आहे साख्य भाव. भगवंत आपल्या भक्तांसोबत सखासारखे राहतात, मित्रासारखे राहतात. भगवंतांचे जे सखा होते त्यांच्यासाठी ते चोरी करायचे. जे भगवंत स्वतः, त्यांना कशाला चोरी करायची गरज आहे? कोण सांगा कशाला चोरी करायची? ते चोरी करून त्याला काय मिळते? घरात 9 लाख गायी आहे, मग स्वतः येशोदा त्याला एवढं लोणी आणि तूप आणि काय दही सगळं देऊ शकते, मग चोरी करायची काय गरज होती सांगा? ते कोणासाठी करायचे? इतर गोपाळांसाठी करायचे, त्यांना आवडतं म्हणून करायचे. आणि एवढं ते म्हणजे पकडलं गेलं, स्वतःचा बचाव पण स्वतःच करायचे. एकदा एका गोपीने, गोपी होत्या मोठ्या, त्यांनी ठरवलं की यशोदाला किती जरी कंप्लेंट केला आपण तरी हा काही ना काहीतरी वाचतो. ते गोपीने ठरवलं की आज यंदा जेव्हा मी याला पकडणार त्याला बांधून ठेवणार. काय करणार? बांधून ठेवणार. आणि तिने बरोबर सिस्टम केलं होतं आणि याला धरलं हातात, पकडलं. पकडला तर असा घाबरला. कृष्ण म्हणाले अरे गोपी मला सोड. अच्छा तुला सोडायचं शाळ्या, तू सगळ्याचा खातो पितो, थांब आज तुला इथंच बांधते आणि यशोदा इथं घेऊन येते, म्हणजे तिला कळेल हो तू दुसऱ्यांच्या घरात जातो, तिकडे कंप्लेंट केला का ती फिरवते आम्हाला. मग तिने लगेच ती रस्सी घेतली त्या गोपीने आणि बांधायला सुरू केलं. पण भगवंताला बांधून घेणं एवढं सोपं नाहम वेदेर न तपसा न दाने न चैजया. तुम्ही अख्खा 4 वेद रटून टाका पण तो तुमच्या जवळ येण्याची गॅरंटी नाही. नाहम वेदेर न तपसा, फार तुम्ही तपस्या करून तुमच्या सगळ्या मांसपेशिया मेल्या नुसता हाड राहिली अशी
तरी तो जवळ येणार नाही, तो त्याच्यासाठी नाही. न दाने ना अख्खा तुमचा धन दान जरी केला तरी त्याला तुझ्याशी गेलं त्याला नाही. भक्त्या फक्त भक्ती केल्यानेच ते आपल्या जवळ येतात. तर तिने रशी बांधली, जेवढं रशी बांधतात 2 बोट कमी, परत रशी बांधली, दुसऱ्या रशीला रशी बांधून परत बांधली, ते 2 बोट कमी. त्याचं पण एक महात्म्य आहे. आपले जे संत पुरुष आहेत ते म्हणतात की 2 बोट काय आहेत ती, त्यातला एक बोट जो आहे ना, एक बोट तो ती आपलं हे आहे एंडेवर कुठे आपण प्रयास, आपण जो प्रयत्न करतो तो आहे. आणि दुसरा बोट काय, कृपा, जी भगवंत कृपा करते. त्यामुळे आपण प्रयत्न करणार तो एक बोट आणि भगवंत कृपा करणार, तेव्हा जाऊन आपण भगवंतांना आपल्याकडे बांधू शकतो. नाही तर आपण बांधू शकत नाही. तेव्हा 2 बोट. तर दर वेळेला गोपी बांधायची आणि 2 बोट कमी. मग ती म्हणली ए कसं काय होतं रे असं. म्हणलं अगं गोपी तुला मी बोललो मला बांधून एवढं सोपं नाही, तर एक काम कर म्हणे, तुला मी शिकवतो कसं बांधतो. बरं दाखव. हात सोड घे अजून, आता तू खांब्याला उभी राहा. त्या खांब्याजवळ तिला उभी केली आणि ती रस्सी घेतली आणि गोल 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 बांधला, मागा असा हात गेला कचकन बांधला. ती म्हणली कळलं की आता सोड. आता कशाला सोड. ती गेली निघून. हा गेला कृष्ण. म्हणलं मग असं कंप्लेंट करते काय तुम्ही. मग लगेच ती गोपी म्हणली आज लय शहाणा आहे. एकदा एक गोप्य सगळे सखा म्हणाले की अरे कृष्ण, या अख्ख्या ब्रजभूमीमध्ये एक लक्षात घ्या, ब्रजभूमी म्हणजे वृंदावन. वृंदावनचं एक महात्म्य काय की जसं गोलोक आहे ना वरती वैकुंठ, तो सरासरी खाली आलेला आणि ब्रजभूमीची शक्ती अशी आहे की त्याच्या धुळीला सुद्धा तुमचा स्पर्श झाला म्हणजे धूळ सुद्धा लागली तर आपोआप तुम्हाला कृष्णप्रती प्रेम येतो. एवढा त्या धुळीची महात्म्य दिली. साधू संत ब्रजवासी भेटले मग तर तुम्ही कुठे पोहोचायचा भरोसा नाही प्रेम. म्हणून लोक जातो ना वृंदावनला गेला का वेळच लागतो, लोटपोट होतात लोक, कृष्ण कृष्ण राधे राधे, सगळे तर वेडे होतात. वेड लागले लगेच एकदम सगळा वेळ लागतो, प्रेम आहे एवढा. तर तिथे ब्रजभूमीची खासियत अशी आहे की त्यांना कोणी भगवंतच मानत नाही. भगवंताला आपण कसं म्हणतो देवा, देव कोण, अरे आपला कृष्ण आहे. ते देव वगैरे नाहीच मानत. आता यशोदा बोलली ना की तोंड उघड म्हणून, तोंड उघडला अख्खा ब्रह्मांड पाहिलं, चाकरीन खाली पडली. भगवंतांचे विसरायला लागलं, कारण लक्षात राहिलं तर ते आईसारखे वागणार नाही ना. आधी काय कुठल्या पण प्लेट मध्ये खा गपचूप, आता तसं नाही. आता म्हणजे ते सोन्याचं प्लेट द्यायला लागेल. भगवंत कळलं ना ते नारायण म्हणून, तर ते भगवंतांनी कळू दिलं नाही. तर एकदा अख्ख्या ब्रजभूमीत हे सगळे सखा म्हणाले की अरे कृष्णा, आपण सगळीकडे चोरी केली रे, पण या ब्रजभूमीतलं सर्वात चांगलं लोणी तुझ्या काकीच्या घरी आहे. प्रभावती नाव होतं तिचं आणि ती यशोदेपेक्षा मोठी होती, म्हणजे मोठी काय म्हणतो, हा म्हणजे खालची एक असतं ना मोठ्या भावाची बायको. तर ते म्हणले तिच्याकडे आहे. पण आता एक लक्षात घ्या, बाकी लोकांकडे पकडलं जाणं वेगळं, आपल्याच घरात आपल्या मोठ्याकडे कसं काही ती उलट उत्तर देणार. दरवेळेला ती कोणाला वाचवायची, तिला आतून वाटत आहे काहीतरी केलं असेल पण पुरावा नव्हतं कोणाकडे. तर काय करायचं, तर ते म्हणले बघ तिच्याकडे आपण जाऊ. तर ती प्रभावती नाव होतं तिचं. ते म्हणले चल तुमच्यासाठी काय पण जाऊया. ते चोरी करायला निघतात, पण ते म्हणतात काळजी घ्या, हिनी जर पकडलं तर आपल्याला वाचता येणार. त्यामुळं चेक करा ती कुठे आहे. आणि ती काकी गेली होती विहिरीत पाणी भरायला. आणि आता झालं व्हॉट्सअप आलाय ना, सगळ्या बायका त्या व्हॉट्सअप मध्ये चॅटिंग करतात. कायला मेले असं झालं ग, असंच होणार गो बाई, फोटो की का काय सगळं व्हॉट्सअप ग्रुपवर. आधी व्हॉट्सअप ग्रुप नव्हते तरी बायका बोलायच्या कुठे, विहिरीवर. त्या विहिरी समोर सगळ्या एकमेकांचं सुरू करायचंय. अहो आमचं हे कधी घेतलं ग, अगं बाई व्हॉट्सअप ग्रुप जे काय चॅटिंग आहे तो त्या विहिरीवर चालायचा.
आणि मग ते विहिरीवर गप्पा मारत होत्या. तर ते म्हणले गेली ना आता पाणी भरायला, आता आपण जाऊ. तर त्यांनी शोध शोध शोधला, मडके कुठे रूमवर दिसलेच नाही. वास येतो ना कुठून. मग एकाला कळलं की अंडरग्राऊंड मध्ये. अंडरग्राऊंड कळतं का तुम्हाला? आता हे घर कसं वरती आहे ना, जमिनीवर आहे. याच्या खाली असा रस्ता टाकला का जमिनीच्या आत पण घर होतं. मग ते मडके असे लावले होते, जे मडके आहेत ना ते लावले होते. तर यांना कळलं, अरे तयार केले आणि अंधार, पण भगवंतांच्या या छातीला ते मण्या होत्या ना, मण्या, त्याच्याने ते प्रकाश जुमान झालं सगळं आणि ते मडके दिसायला लागले. मग आता एक ग्वालबाळ म्हणाले, अरे कृष्ण आता हे वरती आहे, आपण खाली आहे, लहान मुलं होतो आपण, मग कसं काढायचं आता? थोडे काळजी करू नका, आपण सगळे गोल गोल हे करूया, गोपाल काळ. हा, गोविंदा 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 आला रे आला, मटकी संभाल ब्रजबाला, अरे 1 2 3 4 बोरळ गावची पोर हुशार. तर ते भाव आहे. तर ते सगळे गोल असे तयार झाले. पण मधुमंगल होता त्याच्यात, तो ब्राह्मणाचा पोरगा होता. त्यात बाकी सगळे यदुकुळातले होते, हा बामण्या होता. म्हणजे भगवंत कुठलाही चोरी करताना एका बांधवासोबत ठेवतात, म्हणजे अडकला तर आकाश निष्ठा बाळगला पाहिजे. आणि हा मधुमंगल काही साधारण नव्हता. मधुमंगल काय करायचा? मधुमंगल खाण्यापिण्यात एकदम तेज. एका वेळेला 50-60 लाडू खाऊन टाकायचा. म्हणजे भगवंत अक्षरशः त्याच्यासाठी चोरी करायची. भगवंत भगवंत स्वतः भागवत मध्ये म्हणतात, 5व्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकात म्हणतात की जड पदार्थापेक्षा श्रेष्ठ भाजीपाला आहे, वनस्पती. वनस्पतीपेक्षा श्रेष्ठ हे किडे, जे रेंगणारे किडे आहेत, चालणारे साप वगैरे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ 4 पायाचा प्राणी, 4 पद प्राणी. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मनुष्य, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ राक्षसगण, राक्षसगणापेक्षा श्रेष्ठ देवता, देवतांपेक्षा श्रेष्ठ इंद्र, इंद्र पेक्षा श्रेष्ठ ब्रह्मा, ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ शिव, आणि शिवजींपेक्षा श्रेष्ठ विष्णू मी, आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ ब्राह्मण आहे. हा स्थान आहे ब्राह्मणाचा, म्हणजे सन्मान आहे. नुसतं जन्माने नव्हे, कर्माने ब्राह्मण. तर या ब्राह्मणाचं स्थान आहे. आता त्याच्यासाठी चोरी करायलाच पाहिजे. तर मधुमंगल तेवढ्यात म्हणाला, थांबा थांबा थांबा, चढताय कसं काय तुम्ही? वर बघितलं नाही का तुम्ही? म्हणे काय आहे ते? तर जे मडके होते ना, त्याला असा एक रस्सी होती, त्याला अशी घंटी लावली होती. आता हे समजा लावलंय मस्त लावलंय, तर तुम्ही काहीतरी घ्यायला गेले, ते वाजणार. आणि ते काही छोटी घंटी टांग घंटा तेवढा टांग वाजला तर कोण येणार? गोपी ती धावत येणार. आणि तिने जर धरलं तर तुझी आई तुला कधीच वाचू शकणार नाही. तर म्हणले बघ नको काढू. तो म्हणला असा कसा, ते एवढ्यानं आपण बोलवलंय, काहीतरी केलंच पाहिजे. तर कृष्ण म्हणला थांबा मधुमंगल, तुला काय वाटलं रे? मी तुझा मित्र आहे? मी परब्रह्म आहे. मी या सर्व सृष्टीचा रचयिता आहे. याच्यातला कणकणात मी समाविष्ट आहे आणि माझ्या इच्छेशिवाय काही होऊ शकत नाही. तर मी या घंटीला आदेश देतो, हे घंटे. घंटी म्हणलं जी मालिक, वाजायचं नाही. म्हणलं जसं आपलं ऐकलं का रे? मधुमंगल बघतो, घे रे काढा रे. वर गेले, सगळे मडके काढले, ठेवले खाली. आणि हा एवढा सुगंध, कधी त्याच्यात हात घालते खात्यात वाटत. आज जसा एकादशीचा प्रसाद झाला असं कधी मिळते, कधी मिळते. मी आत लपलो, म्हटलं भोग लागू दे पहिला, मग आपलं. तर कधी घेतो असं वाटतं. बसले आणि एक लक्षात घ्या, भगवंत आहेत ना, यांना भक्तांवर प्रेम आहे. आणि भगवंतांवर प्रेम आहे. खरं तर भक्तांमुळे भगवंत आहेत, तर भगवंतांमुळे भक्त आहेत, याचा शोध आजही लागला. तुम्हाला माहिती आहे दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? भक्त श्रेष्ठ का भगवंत श्रेष्ठ? हा हा सांगितलंय, तरी एका आचार्याने सांगितलंय, एका आचार्याने सांगितलं. का सांगितलंय? भक्त श्रेष्ठ आहे म्हणे. एक मार्क भक्ताकडे एक्स्ट्रा आहे, जे भगवंतांकडे नाही.
त्यामुळे भक्त श्रेष्ठ. सांगा काय? सांगा. कॅलेंडर देणार. कॅलेंडर घेऊन विचार करा. लवकर लवकर घेऊन नाही गीता काढ काहीतरी कर. काहीतरी दे. ह्याचं जो उत्तर देईल त्याला बक्षीस आहे. बोला. भक्ताकडे भगवंतांपेक्षा एक मार्ग श्रेष्ठ आहे. कुठला? भक्ती. कृत्रिम स्वतःला छोटा मांडण्याची शक्ती भक्तामध्ये भगवंत मानू शकत नाही. तुम्ही उत्तर ऑलमोस्ट बरोबर दिलंय. इकडे द्या. एक लवकर या. हा या इकडे. त्यामुळे तुम्हाला गीता मिळणार आहे. दोघं टाळ द्या आमच्या आईसाठी. येस परफेक्ट. अजून थोडासा प्रयत्न करायचा. नाही मेरे को ये समजा की हा गीता वाचा बरं का. हा मला घेऊन कारण आपल्या महाराष्ट्रात कसं माहितीये का, लोक असे गीता घेतात. लोक गीता आहे बरं का आणि असं ठेवतात. ते अगरबत्ती घेतात. देव लाव त्याला आयुष्यभर, पण त्याला वाचू नको असं नाही करायचं. ठीक आहे. वाचायचं. वाचाल तर वाचाल. हा वाचून झालं परत. ऐका, भक्तामध्ये कुठली शक्ती श्रेष्ठ आहे? भक्त हा भगवंतांचा आश्रय घेऊ शकतो. त्याच्या आश्रयासाठी एक ठिकाण आहे. भगवंताला आश्रयाचं ठिकाण नाही. तोच भगवंत. त्यामुळे एका मार्गाने तो कमी पडतो, म्हणून तो भक्तापेक्षा खाली पडतो. असे भाव आहे. भगवंत भगवंतच आहे. भाव आहे. तर इथे या भक्तांना खाऊ घालायचंय. मग त्यांनी सगळे मडके काढले आणि त्यातला लोणी भगवंतांनी स्वतः आपल्या हातून एकेका सखाला खाऊ घातलं. श्रीदामा, सुदामा, बलरामजी होते, मधुमंगल, सगळे सुबल, सगळ्यांना खाऊ घातलं. सगळे खात होते, आनंद घेत होते. तेवढं मधुमंगलला आठवलं, हे तू का खाल्लं नाही? थांब मी देतो तुला. मग मधुमंगलने असं काढलं आणि भगवंतांच्या तोंडाजवळ असं दिलं. भगवंतांनी एवढं केलं खायला. तेवढ्यात घंटी होते का घंटी वाजल्या. मधुमंगल म्हणलं तू काय फेकलं? म्हणलं तू ईश्वर आहे काय काय, तुझं सगळ्यांवर कंट्रोल आहे, नियंत्रण आहे. हा वाजला की तो असं भगवंताशी बघता त्या घंटीकडे. अरे घंटी हा मला बोललो की वाजवू नको म्हणून. तू म्हणलं मला कुठं वाजवू? तुम्ही मडकी काढली, मी वाजवलं नाही. सगळ्या भक्तांनी खाल्लं, मी वाजवलं नाही. पण भगवंत माझा अस्तित्वच आहे. जेव्हा तुम्हाला भोग लागतो मी वाजतो. त्यामुळे तिथं तर तुम्ही मला नष्ट करू शकत नाही. तिथं तुमचा आदेश चालत नाही. अरे पण आता आमची वाट लागेल ना. तेवढ्यात त्यांना आवाज यायला लागला. ते बांगड्या असतात ना माता लोकांच्या, आणि पायाचा हे आणि इकडे कमर झिलझुल छान 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 छान. आणि जेवढा तो जवळ यायला तेवढा आवाज जोर द्यायला लागला. आली आली आली. आणि ग्राउंडला जमिनीला घर होतं. तर अंडरग्राऊंड मध्ये ना वारा येण्यासाठी थोडासा गॅप ठेवला वरती थोडासा. म्हणजे जमिनीत घर पण थोडं वर पाहतात, म्हणजे एक खिडकी वर म्हणजे वारा आत जाईल पण गार राहील. तो कृष्ण खाली उभा होता. बलरामजीना वर बाहेर टाकला आणि एक एक करून एक एक सखा कृष्णाच्या खांद्यावर उभे राहत होते. बाहेर बलरामजी त्यांना बाहेर काढत होते. एक एक करून सगळे गेले. पण लक्षात ठेवा, अजून मधुमंगल आहे तो जाडे होता. ब्राह्मणाचं लक्षण असतं त्याचं पोट थोडं पुढं असतं. क्षत्रियाचं लक्षण असतं हे स्ट्रॉंग असतं. ब्राह्मणाचे पोट पुढं होतं. मग मधुमंगल वर चढला. बलरामजीने हात खेचला, तोंड बाहेर आला, छाती बाहेर आली, पण पोट अडकलं त्या खिडकी. दादा सोड, पोट फुटल. मग त्याने फेकला खाली परत. हे दोघं खाली, इकडनं काकी दोघांना धडा. दोघांचे होते दोघांचा हात धरला. काय रे चोरी करता का? धरलं. तर तेव्हा लगेच मधुमंगल घाबरला की मी तर ब्राह्मण आहे, ह्याचा काही घरातला मामला आहे, निष्ठून जाईल. पण माझी बदनामी झाली तर माझ्याकडे पूजा पाठ लग्न कोण करून घेणार? काहीतरी केलं पाहिजे. मग म्हणतात
हो मी नाही आलो, हा घेऊन आला. कृष्णाकडे बघून कृष्ण म्हणतो बरं आहे, माझ्या टाकून दिला. मी कुठे येत होतो, हा म्हणला की काकीची परमिशन आहे म्हणून. हे ग म्हणजे बघ मला सोडा, शापीर देईन तुला. म्हणजे तिकडे मामाला पोरा गेले शापीर द्यायचा, दिलं सोडून. आणि कृष्ण ते एकटा हातात धरलाय. आता कृष्ण करणार तरी काय. कृष्ण म्हणजे चल आज मी तुला यशोदेकडे नेते, आज तुला मी दाखवतो. की प्रभावती काकू म्हणाल्या आज तुला मी दाखवते. एवढ्या गोपी रोज कंप्लेंट करतात, तुझी आई काय ऐकत नाही, आज दाखवते, चल तू. तर कृष्ण म्हणते काकी सोडा, खरंच एकदा प्लीज. हात खेचत खेचत नेलं कलावरती, नेलं नेलं दरबारी गेली. यशोदे बाहेर ये. काय झालं, का ओरडताय तुम्ही, का ओरडते. हेच काय शिक्षण तुझं तुझ्या पोराला, दुसऱ्यांच्या घरी जाऊन चोरी करते. हा लहानपणी एवढा शिकलाय, मोठ्या काय होईल त्याचा, आणि तू अजिबात लक्ष घालत नाही. यशोदेने हात जोडल्याने म्हणले अहो असं आहे की माझ्या पोराचा द्वेष अख्खा गाव करतो. काहीतरीच आरोप लावतात, दरवेळेला म्हणतात हा चोरी करतो, एखादी पकडून आणलं. आणि आज तुम्ही सुद्धा स्वतःच्या पोराला आणलंय आणि माझ्या पोराचं नाव घेत आहे. मग त्याची असं माझंच पोरगा. अरे पण मी तर कृष्णाला पकडलं होतं. ते यशोदा म्हणजे मी काय सांगू, मी थकली. माझ्या 9 लाख गाई घ्या, माझ्या पोराला काय माणूस काय करू. थांबा थांबा, तिला थोडं टेन्शन झाली, माझ्या पोराला पकडून आणलाय आणि हिला ओरडतोय. मी जाते बाहेर. हा कसं काय आला. अगं आई मी तुला किती वेळा बोललो नको घेऊन जाऊ, कुठं चालली, कुठं घेऊन चालली मला. बाहेर आली मला बाहेर परत कृष्ण झाला. म्हणजे काकी तुला सांगितलं ना, आई समोर असा प्रॉब्लेम करायचा नाही. यावेळेस पोरगावून आले, पुढे वेळेस नवरा घेऊन. तर अशा जेव्हा लीला करतात भगवंत, तेव्हा लक्षात राहतात. आनंद आनंद विचार करा, आपण ऐकतो एवढा आनंद आहे, तुमच्या देखत झाला असतं तर. कृष्ण आई आई कृष्ण गोड असा दिसतोय, भगवंतांचे कमल नाही आहेत कसे. वेणुं वरदलायताक्षं वरहावतं समसितं बुधसुन्दराङ्गं कन्दर्पकोटिकमनीय विशेष शोभं गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. भगवंतांचे डोळे कसे आहेत, कमलासारखे. आपलं कमलासारखं नसतं. मोठे बायकांना दांडे काजळ आपला खेचलेला कमळ असतो. खेचलं तर आपल्याला झालं, काळं काळं ते घेऊन लावलं. पण भगवंतांचे डोळे असे असतात आणि ते तीक्ष्ण असे बघतात असे. मग ते सगळ्या गोपींना असं वाटतं की हा आमचा असा पोरगा का नाही, आम्हाला पण पाहिजे हा पोरगा. लक्षात घ्या, त्यांनी इच्छा केली की तुझं भाऊ काय होणार. भगवंत अशाशी बाललीला करतात आणि असं काहीतरी करतात ना जे सहज मन जिंकतात. एकदा 5 गोपी त्यांनी ठरवलं, पाचींच्या घरी चोरी झाली होती. राग काय करायचं, कारण छोटी मडके फोडलेली हे झालं का नवरा ओरडतो ना. नवरा ओरडणार की नाही आपल्या घरात काय झालं का. बायकांचा प्रॉब्लेम असतो, काम सगळं त्यांनी करायचं, वाटोळा पोरगा कोण जातो, बोबलून नवरा जातो आणि बोलता कोणाला पण येत. मग याने ठरवलं या पोराचं काहीतरी केलं पाहिजे. तर या 5 एकत्र झाल्या, कारण एकटा गेल्यावरती बाई ऐकत नाही, यशोदा काय ऐकत नाही. तर आपण 5 सोबत जाऊ आणि एकदाच कंप्लेंट करू. तर 5 सोबत गेल्या, त्याच्या चौकात नेत होत्या, कसा होता बाजारात चौकात नेत होत्या. ते एकमेकांना बोलून द्या, कृष्णाला आता यंदा बघू पण अभ्यास टाकला. 5 मध्ये चालू ते एका सखाने ऐकलं ते उठवतं. का प्लॅन करतात काहीतरी कंप्लेंट करायचा यशोदेला. तर तो मित्र भाऊ धावत गेला, कृष्णा धावत गेला. कृष्णा इकडे म्हणजे काय झालं. अरे म्हणलं ते 5 तुझा कंप्लेंट घेऊन यायला लागले, पुराव्या सकट जे करायचं आधी कर. सांगितलं बाबा आपली मैत्री झाली, आता मी चाललो. तो गेला, कृष्ण इकडे दिला बघायला 5 गोपी एकदा गेलं रे. यशोदा एकाला हसू शकते, दुसऱ्याला 5 कसे काय. मग कृष्ण गेला धावत धावत, आई तिथे उभी होती. आईला सांगितलं आई
ते म्हणले काय बाळा, काय झालं तुला? तू कृष्ण रडायला लागला. पोरं कृष्ण लागला म्हणल्यावर आईचं ब्रह्मांड एका बाजूला होतं. लगेच तर गळ्याशी धरलं, काय झालं कृष्ण, काय झालं, का रडतोय तू बाळ माझं? आई मला खरं खरं सांग. नाही, खरंच सांग. म्हणलं काय झालं, काय खरं सांगू तुला? बाजाराच्या बायका येतात, 5 जणी एकत्र इथे आवाज जोरजोर करतात, ते खरं आहे का? कुठे 5 जण येत नाहीत, ते गावात सांगत सांगत तर घरी येते. बरोबर, काय बोलतायत ते? नाही तू सांगते खरं आहे का? काय बोलताय? ती बाजारात सगळीकडे म्हणतात नंदू बाबा कोणी ती सुद्धा कोणी येऊ काय करतात त्याचं नसेल बघा. मी काय तुझं पूर्ण नाही का सांग मग. असं आता असं बोलल्यावर मरणच करेल की यशोदा. ती म्हणले येऊ दे त्यांना, दाखवते मी, येऊ दे. कसे काय ते बायका माझ्याबद्दल माझ्या पोराबद्दल बोलताय. ये माग. आणि तो आईच्या डोळ्यात साडी डोळ्यापासून माग गेला. आणि यशोदेचं वर्णन आहे थोडी जाडी आहे ना, यशोदा माता थोडी जाडी आहे. यशोदा माता थोडी जाडी आहे. तर ती अशी अशी जाडी अशी त्या मागा छोटा कृष्ण. तिथून त्या 5 गोपी आल्या. ए यशोदे, यंदा नीट आहे बरं का, आम्ही 5 जणी आहोत. दरवेळेस का पळवून लावलं. बरं म्हणलं काय? तर यशोदा म्हणते 1 मिनिट, तुम्ही 5 माझ्याशी बोलायचं नाही. आजपासून तुमचं माझं नातं संपलं. एकमेकांना आपलं आपण काही बोललोच नाही अजून. आपण कंप्लेंट पण केला नाही का, पुरावे दिले नाहीत, त्या विषय पण मांडला नाही. मी कशाला भडकते? एवढे मला काही माहित नाही. माझे 9 लाख गाई घ्या, पण आयुष्य माझ्या बरोबर काय बोललो म्हणजे आपण पाचीच चर्चा करत घेतो. आणि एवढा लागून झाला काय? तेवढा ना कृष्ण मागे होता ना, आईची जी साडी होती तो साडीचा एखादा भाग असतो तो असा काढला आणि ते गोपी आणि गोपी आणि परत आई तर हा कृष्ण जो आहे ना, मन आहे ना तो खेचून घेतो. तो अशा लीला करतो की तुम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. तो परब्रह्म आहे, स्वराट आहे, स्वराट, अभिज्ञ स्वराट. त्याला या बुद्धीने जाणू शकत नाही आपण. स्वराट त्याच्या इच्छेने तो पाहिजे ते करू शकतो, पण तो भक्तांच्या प्रेमापायी भक्तांच्या जवळ येतो. त्याला तुम्ही शक्तीने खेचून जाऊ शकत नाही, फक्त प्रेमाने जिंकू शकता. फक्त आणि फक्त प्रेमाने. एकदा यशोदा, तुम्हाला ते दामोदर लीला माहितीये, बांधलं बघा, उकळलेलं बांधलेलं. पण ती लीला आहे ना, त्याचा एक भाग आहे तुम्हाला माहित नाही, ते मी सांगणार. तर यशोदा एकदा दूध पाजत होती कृष्णाला, आणि तेवढ्यात तिकडं एका दूध गरम होत, उकळत होतं, मडक्यात दूध लावलं उकळत होतं. आणि आता एक लक्षात घ्या, या जगात सगळं अचेतन आहे, म्हणजे निर्जीव आहे. हे व्यासाचा निर्जीव आहे, हे माईक निर्जीव आहे. आपण मनुष्य सजीव आहे, ते पण आपली चेतना याच्यात असल्यामुळं. पण वैकुंठातल्या सगळ्या गोष्टी चेतन असतात, तिथे काही अचेतन नसतं. तर भगवंतांच्या लीला ज्याचा ज्याचा प्रवेश असतो ते सगळे चेतन असतात, म्हणजे सगळे जिवंतच असतात. तो दूध सुद्धा आहे ना, तो एक जीव आहे. तर तो उकळून आहे ना पडायला लागला होता. तर आईने बाळाला खाली ठेवलं की बाबा दूध उकळते, त्याला हात लावायला. तर खरं तर ते दूध उकळत नव्हतं, तो दूध आत्महत्या करत होता, असे आमचे आचार्य म्हणाले. का आत्महत्या करत होता? तर दूध म्हणतोय जर तो कृष्ण तिथंच दूध पिऊन संतुष्ट होणार आहे, तर माझ्या जीवनाचा काय उपयोग, मी आत्महत्या करतो. पण यशोदा म्हणले नको नको, मी तिला पण चान्स देते. म्हणून यशोदा गेली, त्या दुधाला बाहेर काढलं. पण बाहेर काढलं कृष्णाला राग आला की मला कसं काय तू सोडलं.
तर तिथं छोटा असं दांडकूर होतं. ते दांडकूर घेऊन जेवढे मडके त्याला टपाटप मारलं, सगळं दूध लोणी सगळा सांडला. यशोदा आली आणि सगळं बघितलं, सगळं सांडलेलं आहे. आता काय करायचं? कोणी केलं तर कृष्णाने केलं, आता कोण करणार आहे? तर त्याच्या छोट्या छोट्या पायाचे जे चिन्ह आहेत ते असे दिसायला लागले कुठे गेले तुम्ही, कारण ते लोणीवर चालला ना तो. आता इथे रामाचे अवतार जेव्हा राम झाले होते, भगवंत रामाच्या रूपात आले होते, तेव्हा त्यांनी सगळ्या जी वानर सेना आहे यांची मदत घेतली. पण यांची स्वतःहून सेवा करायची त्यांना संधी मिळाली नाही. तर या अवतारात त्यांनी ठरवलं की मी या माकडांची सेवा करीन. म्हणून तरी त्यांच्या घरातल्या लोण्या घेऊन माकडांना खाऊ घालायला लागले. मग ते ज्या खोलीत केलं होतं ते असं उजवीकडे जाऊन ती खोली होती, त्या खोलीत जाऊन एका उखळावर बसून, उलट्या उखळावर बसून, उखळ म्हणतो ना आपण, उखळ म्हणतो, त्या उलट्या ह्याच्यावर बसून ते घेऊन माकडांना खाऊ घालायला मडकं फोडून फोडून. आणि यशोदा इकडे तिकडे बोलायला लागली, आता याला धडा शिकवलाच पाहिजे. मी आई आहे, मी नाही शिकवणार तर कोण शिकवणार? म्हणून तिने ते दांडकं खाली पडलेलं घेतलं, अशी पाठी मागे ठेवली, अशी मागे ठेवली आणि हळूहळू तशी अलगद पायाने चालायला लागला. जोरात गेली तर आवाज येतो पळून, तर पायाचा आवाज येऊन हळूहळू. माकडांना वाटलं काहीतरी गडबड होणार, माकड होतं. आणि माकड असे बसले होते, कृष्ण असा बसून खाऊ घालतो, तिथं दरवाजा होता आणि ती यशोदा अशी बघायला लागली हातात दांडली. आणि माकड खात होते, तर कृष्णाला कळलं पाहिजे ना मागून आई बघते, म्हणून माकडांनी डोळे मोठे केले असे आणि कृष्णाने त्या डोळ्यात ते प्रतिबिंब पाहिलं. कृष्ण लगेच मागं पलटला, आई हे बघ माकड खात होते ना, म्हणून मी यांना हाकलतोय. ते म्हणले, शाण्या तुझ्या तोंडाला लागले, त्याचं काय? म्हणे नाही नाही, ते त्यांनी खाऊ नये म्हणून त्यांच्या हातात घेऊन स्वतः खाल्ला. तुला शिकवते मग अंडे घेऊन पळायला लागले. मग कृष्णाला कळालं की आपण जर आपल्या घरात राहिलो तर ओढून मार मिळत, तर थोडं बाहेर पब्लिक मध्ये राहिलं का लोकांचं लक्ष राहिलो म्हणजे अंगणात पळाले तरी धावत आली आणि ते पायचा आवाज येत होता. आणि तिच्या केसांमध्ये मालतीची फुलं होती, मालती फुलाचा गजरा होता. तर ते गजरा आपल्या फुलं एकमेकांशी बोलायला लागले. काही सौभाग्य आहे की या माणसाला मृत्यू घाबरतो आणि हा हिला घाबरतो. काय प्रेम आहे, काय वात्सल्य आहे दोघांमध्ये, काय वात्सल्य आहे. तर हे बघून तेवढं आमचं किती सौभाग्य आहे. तर या बाईच्या डोक्यावर राहायचं नाही, आपण तिच्या चरणावर जाऊ, म्हणून अर्धी फुलं तिच्या चरणावर पडली. असं बाहेरून दिसायला काय दिसतोय, ती धावली म्हणून पडली नाही, ती फुलं एकमेकांमध्ये बोलून खाली. आणि मग अर्धी फुलं म्हणली नाही, आम्हाला तर हिचे सोबत राहील का रोज ह्याचं दर्शन होईल म्हणून आम्ही तर राहणार. असं करत शेवटी कृष्ण धावला, तिला ते आवाज बंद झालं पाय मिळत. हे वाटलं आई नाही लांब आहे, तिने लांब आलो, पण लगेच हातात धावला आणि कृष्णाला बांधत घेतलं की प्रत्येक रस्सी कमी पडत गेली. किती बोट? 2 बोट बांधणं कमी, 2 कमी. कृष्ण हसायला लागला असा, मला कोण बांधणार आहे? मग भयात वातीवतो यम दहत चंद्र दहती मग भयात. अरे हा सूर्य, चंद्र, अग्नी सगळे माझ्या आदेशाखाली काम करतात, मला कोण बांधून घेणार आहे? पण अहम भक्त पराधीन, मी भक्तांचा पराधीन आहे. ज्या वेळेला भक्त प्रेमाने घंटी वाजवतो आणि म्हणतो देव कृष्णा आहे विठ्ठला जेवायला येईल, त्यावेळेला तिथे येऊन बसतो मी खातो. आपण जिथं भोग लावतो ना, ते असं नाही की राहिलंय ते कुठून, नाही, इथं जे काही तुम्ही भोग लावताय ते सरळ वैकुंठात दिसायला लागतं भगवंता, ऍज इट इज. ज्याच वेळेला तुम्ही बीज मंत्र म्हणता त्याच वेळेला आणि हरे कृष्ण महामंत्र म्हणला का तो खाली बघतो, अरे वा
एकदा अर्जुनाने युद्ध करता करता त्याला देव स्वर्गात बोलवलं होतं काहीतरी कामासाठी. तो स्वर्गात गेला आणि जेव्हा तो स्वर्गात गेला तर शिवजी ही परीक्षा घेण्यासाठी शिकारीचं रूप घेतलं शिवजींनी. आणि शिकारीचं रूप घेऊन अर्जुना म्हणलं, ए तू क्षत्रिय तर युद्ध करण्याची. अर्जुन म्हणलं ठीक आहे. दोघांनी बाण घेतला, सुरू एकमेकांना सोडायला लागले आणि दोघेही हरत नव्हते, दोघेही जिंकत नव्हते. मग काय झालं? अर्जुनाला वाटलं हे हरत नाही म्हणल्यावर नक्की स्वर्गात पशुपतीनाथ असणार, भगवंत शिवजी. तर त्यांनी एक छोटासा मातीचा शिवलिंग बनवला आणि जल घेऊन आणि फुलं घेऊन त्याच्यावर वाहिली. ती त्या शिकाऱ्यावर जाऊन पडली. वाहिली कुठं? तिथं. पडली कुठे? आणि मग त्याने लगेच आपला धनुष्य तेल खाली ठेवला आणि दंडवत केला आणि म्हणलं माझं प्रणाम स्वीकार करा महादेव, का माझी परीक्षा घेत आहे? तेव्हा महादेव हसले. तर विचार करा, इथं जे काही तुम्ही भोग लावता, जे काही तुम्ही प्रार्थना करता ते सरळ त्याच्या समोर ऐकू येतंय. लक्षात. तेव्हा असं कधी समजायचं नाही की भोग दाखवलाय नाही दाखवलाय, सरळ भगवंतच खातात असं आहे. तर ज्या वेळेला यशोदेने पाहिलं की सगळी रश्मी आणली, 2 बोट तरी कमी पडते, तर काय केलं पाहिजे? तर तिने मग शेवटी नाही म्हणलं तुला बांधणार म्हणजे बांधणार. आणि मग तिने ती स्वतःच्या केसाची रिबन असते त्याची सोडली, केसाची सोडली आणि त्याला बांधला. कृष्ण म्हणला या घरातल्या शेवटच्या रस्सीला पण हिने सोडलं नाही. तर ती आता प्रेमाबाई तिने स्वतःला बांधून घेतलं. बरं, बांधून घेतलं तर त्या दिवशी बलरामजी घरी नव्हते, कारण बलरामजी गेले होते एका ठिकाणी आईसोबत. ती संध्याकाळी आल्यानंतर असं बघितलं ना कृष्णाला उखळाला बांधलंय, तर ते लगेच भडकले. म्हणजे कोणी हे केलं नाही त्याचा मी आता विनाश करून टाकेन. कळतंय का लोकांना? त्याला काही साधारण समजून नाही का? कोणी करून माहितीच नाही का? मग कृष्ण म्हणते बलरामकडे, जाऊ दे दादा, ते नाही होणार. कसं नाही होणार? मला नाव सांग. आईने बांधले. असं का? ते गप बसतात. दुसरा कोणी असं तरी काहीतरी केलं असतात. माहित थांब, मी प्रयत्न करतो. जा म्हणे, प्रयत्न कर. मग तू बलरामजी जातात यशोदेकडे. म्हणतात, हो आई आई. म्हणजे काय बाळा, कसं राहिलं तुझी यात्रा? हो म्हणजे माझी यात्रा चांगला झाली. काय काय झालं? तू काय विचारायचंय? अगं त्याला बांधलाय बाहेर कृष्णाला. मग काय किती त्याला नखरे, मडके फोडतोय काय आणि हे काय, त्याला किती आज शिस्त लावली तर असाच करत राहील. नाही ते ठीक आहे, पण तुला माहितीये का तो कोण आहे? कोण आहे? आई, तो परब्रह्म आहे. सर्व सृष्टी चल अचल विचल सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. त्याच्या श्वासातनं असंख्य ब्रह्मांड बाहेर येतात. त्याचे श्वास आत घेतलेले असंख्य ब्रह्मांड आत जातात. आई, तो या प्रत्येक जीवात्म्याचा धर्ता करता तोच आहे. तोच आदी नारायण आहे. आई म्हणजे आई म्हणजे तू कोण आहे? आई मी आदी गुरु आहे. मीच अनंत शेष आहे. प्रत्येक भगवंतांच्या विले मीच प्रवेश करतो. तो राम आहे तर मी लक्ष्मण आहे. आई म्हणजे या घरात सगळा अवतार काय माझ्या घरात? आईला काय घेणं देणंच नाही. या अवतार आहे नाहीये काय काय घेणं नाही. बलरामजी बाहेर येतात. विष्णू म्हणतो बघितलं का, काय नाही होणार तुझ्याकडनं, तुझा. आणि मग संध्याकाळी भगवंताने त्याचे 2 झाड होते ना, यमन अर्जुन 2 झाड होते. हे 2 देवता होते जे एकेकाळी सोमरस पिताना नारदांना नमस्कार करायला विसरले. तर नारदाने श्राप दिला, जा तुम्ही झाड व्हा. मग त्यांनी मागितली म्हणजे ठीक आहे, तुम्ही भगवंतांच्या घरी झाड व्हा, त्यात भगवंतच तुमचा उद्धार करतो. आणि तेव्हा ते झाड पाडतात आणि दोघेही मुक्त होतात आणि पाया पडतात. आणि त्यावेळेस तो झाड पडतो, तो जोरात आवाज येतो. मग सगळे बाहेर धावून येतात. नंद बाबा सगळे धावून येतात. यशोदाचं झाड पडेल म्हणून सुद्धा उचित होते, माझ्या पोराला काय झालं तर काय. आणि मग नंद बाबा सगळे गावकरी दिवा घेऊन येतात आणि दिवा घेऊन भगवंताचं दर्शन करतात. त्यामुळे आपण त्या दामोदरच्या महिन्यात भगवंतांना दिवा दाखवतो आणि त्यांचं एक अष्टकम आहे, दामोदर अष्टकम, ते गातो आपण.
नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपम् लसकालं गोकुले गगमात् एक 7-8 मिनिटं लागतील आपल्याला. तर त्यामुळे दिवा दाखवतो आपण दिवाळीला जे दिवे लावतो ना ते दिवाळीच्या दिवशी जी लीला झाली होती. तर भगवंत या सृष्टीचे मालक आहेत. याचा कण कण त्यांच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही. पण जेव्हा भक्तांचा विषय येतो तेव्हा ते स्वतः त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्यासारखे राहतात. आणि याची पुष्टी भागवतात कुंती महाराणी आपल्या प्रार्थनांमध्ये करते. ती सरळ म्हणते, माया जवनिका छंदम अज्ञा दोक्षज मोगेयम न लक्षसे मूळ दृशा नटो नाट्य धरू यथा. अरे कृष्णा, तू आमच्या समोर काय रे नाटक करतो की मी तुझी आत्या आहे आणि तू आमचा नातेवाईक आहे. अरे तू आमचा स्वामी आहे, आम्ही तुझे भक्त आहोत. हा पडदा काढ, हा माया रूपी पडदा काढ आमच्या डोळ्यासमोर. तुझं जे माझं शाश्वत संबंध आहे भक्त म्हणून. तू किती जरी असं केलंस तरी मी तुला विसरणार नाही. मी सदैव तुझ्या चरणीच राहणार आहे ना. तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां. हे मुनी आणि परमहंस हे तुला गाठू शकतात. कथम पश्चिमही स्त्रिया, पण आमच्यासारख्या स्त्रियांचं काय होणार? आम्ही कोणाकडे जाणार? तर ती कुंती सुद्धा भागवतात प्रार्थना करते भगवंतांना की मी तुझी आत्या आहे, मान्य आहे मला. तू माझ्या पाया पडतो, मान्य आहे मला. पण मी कसं काय विसरू? तूच खरं तर भगवंत आहेस. जेव्हा कर्णाला हे झालं होतं काय त्याला, म्हणजे युद्ध ठरलं की आता युद्ध होणार हे ठरलं. तर कुंतीला काळजी लागली, कारण कुंतीला माहिती होता कर्ण माझा पोरगा आहे. त्या बाजूनी मेला तरी माझा पोरगा आहे, ह्या बाजूने कोणी मेलं तरी पण माझीच पोर आहे. आईचा जीव वरखाली होत होता. तिने कृष्णाला जाऊन सांगितलं की मला तुला काहीतरी सांगायचंय. कृष्ण म्हणला, हेच नाही की कर्ण तुझा पोरगा आहे. म्हणे तुला कसं माहिती? म्हणे मला सगळंच माहिती. वेदाहं समतितानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद कश्चन. अर्जुना, वेदाहं समतितानि, मला सगळं काही माहितीये. भविष्य आणि भविष्यात काय होणार मला माहितीये. भूतात म्हणजे आज भूतकाळात काय झालं मला माहितीये. वर्तमान माहितीये. अर्जुना, पण मी कोणाला माहित नाही. मां तु वेद कश्चन, मला कोणी ओळखत नाही. मी तिन्ही काळाच्या पलीकडे, पण मला कोणी ओळखत नाही. कृष्ण म्हणाले, हो मला माहिती आहे. म्हणून काही करून त्याला पटवून ये, त्याला सांग युद्ध करू नको करना. पाहिजे तर तू मोठा भाऊ आहे, तू सम्राट हो. तर जेव्हा तो त्याच्याकडे गेला आणि कृष्ण गेले, तर कर्ण स्वतः काय म्हणतो माहितीये का? कर्ण म्हणतो, मला जरी तुम्ही सम्राट केलं तरी ती सम्राटची गादी मी दुर्योधनाला देणार आहे, मैत्री म्हणून.
कृष्ण म्हणतात तसं नाही, तसं नाही चालणार. मग कर्णाला आता परत तिथून ती जाते परत भीष्माकडे, की म्हणे मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर भीष्म म्हणतो हेच ना की कर्ण तुझा पोरगा आहे. तुम्हाला कसं काय माहिती? तर म्हणे जेव्हा ही पोरं लहान होती, गुरुकुल मध्ये शिकून आली होती, तर आपण यांचं एक हे बनवलं होतं, जे असं करतात ती धनुष जे दाखवा देखावा म्हणतात ना, जे प्रत्येक जण काय काय शिकून आलाय. तर त्यावेळेला जेव्हा तीर धनुष्य काम चालू होतं आणि लांबून एका माणसाने अग्निबाण सोडले होते, तर तुझ्या लक्षात आलं होतं की तुझा पोरगा असेल, तर तुझे डोळे मोठे झाले होते आणि मी त्या प्रेक्षकांमध्ये बघत होतो की हा कोणाचा पोरगा असेल आणि तुझेच डोळे मोठे होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो तुझाच पोरगा आहे. राजकारणी माणसं कशी असतात, नुसतं डोळा कसा हलवलाय त्याच्यावर कोण नाही एवढा काढता, कुठला डीएनए चेक नाही, त्याच्यावर काही चेक नाही लगेच. तर एवढं पॉवर आहे एका राजकीय व्यक्ती. तर कुंती म्हणाली अरे आम्हा पांडवांना कोणी वाचवलं? अरे तूच वाचवलं. त्या लाक्षागृहातना बाहेर कोणी काढलं? तू काढलास. माझ्या या 5 पोरांना कोणी वाचवलं? तू वाचवलंस. अरे तुझ्याशिवाय कोण आहे? तुम्हाला आपण कधी कधी कर्णाला हिरो म्हणतो, कर्ण मोठा हिरो आहे. आता आपण कधी कधी हे पण म्हणतो की नाही अर्जुनाने कधी कर्णाला हरवलंच नाही. ऐका कृष्णाने कसं पांडवांना कसं कसं वाचवलं ते ऐका. सखा आहे, पांडव सगळे सखा आहेत. द्रौपदीचं आणि कृष्णाचा संबंध पण सखासारखंच आहे. तर एकदा जेव्हा द्रौपदीचा स्वयंवर होत होता, स्वयंवर होत होता, तेव्हा ऑलरेडी लाक्षागृहाचा कांड झाला होता. म्हणजे लाक्षागृह म्हणजे लाख म्हणजे काय म्हणतात आपण असं सील मारतो ना, सील वर जो असतो लाल लाल, त्याला लाख म्हणतात. लाख मराठीत काय म्हणतात? लाखी बोलते ना त्याला, डांगर किंवा असं त्याला लगेच आग लागते. तर त्याचं घर बांधून जायचा प्रयत्न केला. विद्युतजीने त्यांना बाहेर काढले. तर बाहेर काढल्यावर ते काय म्हणाले, तुम्ही मेले असंच जगाला पडू दे थोड्या वेळ, आणि तुम्ही सगळे असे ब्राह्मणाच्या कपड्यात जाऊन धौम्य ऋषींकडे राहा. मग ते सगळे धौम्य ऋषीकडे राहायला लागले. कुंती माता राहायला लागली, 5 पांडव राहायला लागले. आणि त्यावेळेला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कुंती माता भजन आपलं ध्यान लावत असताना ते 5 पांडव म्हणाले की तिथे द्रौपदीचं स्वयंवर आहे, पांचाल नरेश होते, आम्ही जाऊ का? तर म्हणे मला माहित नाही, धौम्य ऋषींसोबत जिथे जायचं तिथे जातात. धौम्य ऋषी म्हणले चला माझ्यासोबत. तर तो जो त्याचे स्वयंवर होत ते फार मोठा रिंगण होता. ठीक आहे, एका बाजूला सगळे राजा बसले होते, त्यांना सोन्याचं सिंहासन दिलं होतं. जे कोणी स्वयंवराला आहेत त्याचा आवाज येत होता काहीतरी, हरी बोल हरी बोल, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कधी कधी हे केलं पाहिजे, आता झोप लागते. या कथाकाराला सगळं दिसत असते, पण तो बेचारा काय बोलू शकत नाही. कंपनीचा टाइम संपल्यावर कसा अलार्म वाजतो तसा येते. एकदा निद्रा देवी आहे ना, भागवत कथा चालू होतं, तर निद्रा देवी भगवंतांकडे जाते, म्हणते अहो मी कसं काय ऐकायचं? म्हणजे काय तर जेव्हा जेव्हा भागवत चालू असतं तेव्हा तू कुठेतरी भक्तात प्रवेश कर. तेवढं प्रत्येक भागवतात एक झोपलेला जातो, तर तो झोपलेला नसतो, निद्रा देवी तिथून ऐकत असते कथा.
ज्यांना झोपा. म्हणून मी कॅलेंडर वाटतो. अजून मधून कॅलेंडर वाटलं म्हणजे लोक जागे राहतो, आपल्यातून मिळू शकतो. तर हरे कृष्ण. तर एका दिशेला सगळे राजा बसले होते असे सिंहासनावर, असे एकदम सगळ्यांना पाहिजे द्रौपदी. मग हा आपण बसला होता, दुर्योधन कर्ण बसला होता, शकुनी म्हातारा तोही बसला होता, सगळे बसले. आणि एका बाजूला जे राजा स्वयंवरासाठी आले ते बसले होते, एका बाजूला ते राजा ज्यांना विवाह करायचा नाहीये पण सभा बघायची ते त्या बाजूला बसले होते. आणि त्या बाजूला मग कृष्ण आणि बलराम लोक बसले होते. एक बाजूला अतिथी लोक बसली होती, एका बाजूला गावातली लोक बसली. ब्राह्मणांसाठी पण जागा होती, पण ब्राह्मणांना कसं, राजा लोकांना सिंहासन आणि ब्राह्मणांना लाकडाचा बाका होता. ब्राह्मण लोक साधे असतात, त्या धोती वरतीला बसले. त्यांचं वेगळं चिंतन असतं. आता काय झालं, सगळे राजा डान्स ड्रामा व्हायला लागला. 15 दिवस सगळा नाच केळवीट तलवारबाजी सगळं देखाव सगळं झालं, एंटरटेनमेंट झाला. 16व्या दिवशी सकाळी द्रौपदी आली आणि सगळे असे उठले राजांच्या, माझी होणार, मी हिला माझ्या घरी ठेवा, असं राजा जमलं लागले, छतावर ठोकायला लागले. बसली ते सगळं होते. कृष्णाने पण द्रौपदीकडे पाहिलं आणि काय झालं, होमेरशी ब्राह्मण होते म्हणून हे 5 लोक जे ब्राह्मणाचे कपड्यात होते पांडव, हे पण तिथंच गेले, कारण त्यांना तिथं बसता येणार नाही राजाच्या, ते त्या कपड्यातच नव्हते आणि त्यांची ओळख होऊ नये म्हणून तिथं बसले होते. आणि फार मोठा होता, म्हणजे लांब लांब होता, दिसत नव्हतं. 16 किलोमीटर हे होता, 16 किलोमीटर. सगळे बसले होते, एवढी माणसं सगळे बसले. आणि जेव्हा हे बसले ना, युधिष्ठिर, भीम, हिरपाड, ही लोक अशी टणटणीत होती, माणसं होती. ही जेव्हा बसली त्या बाकेवर ब्राह्मणांच्या, तर ते लाकडाचं होतं ना, ते पलट म्हणजे जे काय होतं त्याचं वाकलं आणि ते तिकडची बामणं वर गेली. मध्ये 5 ठरवलं आपण एकावर नाही बसायचं, तुटून जाईल. मग ते 5 एक वर बसला, त्याच्या खालच्या एक बसला, त्याच्या खालच्या बाजूला एक बसला, असं करत बसले. आणि भीमच्या बाजूला बसलं, ती माणसाची उठली. मग ते बोलायला लागले, ते कुठे गुरुकुलचे आणि बामण असून पाठवून मस्त आहे. तर मजा आहे. धोमेशी मस्त आहे, धोमेशी. तर त्यानंतर काय झालं, जेव्हा अर्जुन बसला तर कृष्णाने लांबून पाहिलं त्याला, असं गेलं तरी अर्जुन लईच मानाशी केली. इथं बोलले काही नाही. आता इथं स्वयंवराला दृष्टीतून आला, तो म्हणला की वरती मासा फिरतोय गोल गोल आणि त्याला डोळा आहे, त्याच्या खाली दिसते फिरते, त्याला एक होल आहे, एक्झॅक्ट त्याच्या डोळ्या एवढा होल. खाली पाणी आहे, तर त्या पाण्यात तुम्ही धनुष्य उचलायचं, ते लावायचं, बाण खेचायचं, त्याच्यातनं ते बघ सुटू ते गेलं पाहिजे. भरपूर परीक्षा आहे, सोपं नाही. एक राजा आला, पास म्हणला निशिता आली, आता मीच, आणि त्यांनी ते लावायला गेलं, झाडपण खाली पडलं. सगळं हसायला लागले, पडला 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 म्हणून. प्रत्येक स्वयंवरला शिशुपाल शिवाय स्वयंवर नाही बघा. शिशुपाल आला, तो नेहमी कृष्णाला शिव्या घालायचा. तर त्याच्या आईने कृष्णाला प्रार्थना केली, म्हणजे ठीक आहे 99 शिव्या माफ करू, पण 100 वेळेला मारून टाकेल. मग तो मोजून 99 घालायचा. किती दुष्ट होता बघा. म्हणजे आपल्याला कधी कधी वाटतो अरे आपण भक्ती करतोय, लोक आपल्याला शिव्या घालतात. आपण चांगलं धर्म कार्य करायला लागले लोक हसतात. सरळ भगवंताची चेष्टा करणारे लोक आहेत या जगात. आपण कोण? प्रल्हाद आणि ध्रुवासारख्या भक्ताला लोकांनी त्रास दिला, आपण काय? आपल्यासोबत थोडी परीक्षा आपल्याला पण द्यावी लागणार.
तर एक एक करून राजा कोणी बांधतोय, कोणी पडतोय, कोणी हे सगळं करत 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 कर्णाची बारी आली. आणि कर्णाची बारी आली, कर्णाला कॉन्फिडन्स होता की आपण तरी सहज करणार. पण तेवढ्यात काय झालं, द्रौपदी उठून म्हणाली, मला सूत पुत्राशी विवाह करायचे नाही. बघा आता कोणी म्हणेल नाही असं कसं ती अशी म्हणाली, नाही. स्वयंवरचा अर्थ काय, तिला जे आवडेल ते ती लग्न करा. मग त्याला आपण प्रश्न विचारायला कोणी नाही. स्वयंवराचा नियम असा आहे की जो नियम बनवलाय म्हणजे तो जरी पार केला पण त्या पोरीला लग्न करायचं नाही तर ती नाही करणार. लक्षात आलं का, एवढा स्वयंवराचे नियम असतात. ती मुली मार करणार, कर्ण भडकला. दुर्योधन करणार म्हणा काळजी करू नको, तिला मी जिंकून तुझ्याशी लग्न करणार या मैत्री. तो गेला, दुर्योधनाने ते लावलं, तीर धनुष्याचा खेचला, खाली पाण्यात बघितला, गेला आणि तो चुकला. हात डोळा इकडे लागला माशांना. आता आपल्या गावासारखं नव्हतं, माझी बॅट आहे मी काय होतं मला परत बॅटिंग पाहिजे असं नव्हतं की आता झाल्या तर पुन्हा एकदा नाही, परत मागे जाऊन बसला तो. आणि मग आता राजा संपले, मग आता पर्याय नाही ना, ज्यांनी बेस्ट मात्र त्याच्याशी लग्न होणार. पण तरी ब्राह्मण हा क्षत्रिय पोरीशी लग्न करू शकतो, क्षत्रिय हा वैश्य पोरीशी लग्न करू शकतो, पण क्षत्रिय हा ब्राह्मण पोरीशी लग्न करू शकतो नाही. त्याला प्रतिलोम विवाह म्हणतात. ते कधीच टिकणार नाही. कारण ब्राह्मणाची पोरगी डोकं लावणार, तू ताटत ती तुला आयुष्यात फिरवत राहील. त्यामुळे जे लव्ह मॅरेज होतात ना ह्याच्यात हे लोक लक्ष घालत नाहीत. मग ते नाचवतात, ते जमत नाही. समजा एखादे मराठा आहे, क्षत्रिय पोरगी आहे, तर ती वाणिज्य समाजातल्या पोराशी लग्न केलं तर ती टोळूनच की त्याला पैसे घेतो का हाणू बायको केली तर ते जमत नसते. पण जो वरचा ब्राह्मण आहे तो क्षत्रिय पुरुषी लग्न करतो. तर दृष्टद्युम्न उभा राहिला आणि म्हणला की बघा सगळे राजांचं चाल संपलेलं आहे, तर ब्राह्मणांपैकी ज्यांना विवाह करण्याची इच्छा आहे आणि तुम्हाला यायची इच्छा असेल तर तुम्ही उभे राहून येऊ शकता. तर आता इथे एक गोष्ट पहावा, युधिष्ठिर मोठा भाऊ आहे. मोठा कोण असतं माहितीये, ज्याला सगळ्या लहानांच्या भावना कळतात. युधिष्ठिर महाराजांनी ते खालच्या तिसऱ्या का पहिल्या अर्जुन होता त्याला असं पाहिलं आणि अर्जुनला ना त्याची इच्छा होती अजून असं माझं एक चान्स. युधिष्ठिर म्हणले जा म्हणल्यावर अर्जुन असा उठला. अर्जुन उठला तर ती लाकडावरची लाकडं हालायला लागली. आणि मग ती लहान पोरं म्हणली भीड बनवला एक नंबर, तर मोठे ब्राह्मण म्हणले ए त्या पोराला खाली बसवा, एक मिनिट टाका का, अरे ते चुकून ते बांधणार ते नाही उचलता आलं तुझ्या पाठ कोण करून देणार करणार, जाऊन दे ती क्षत्रिय लोक हार्दिक आपण कशा जायला पाहिजे. तर ते लहान ब्राह्मण म्हणायला लागले सगळे आजूबाजूचे, तुम्ही म्हातारी ना आमच्या तरुणाला कधी चान्सच देत नाही. मला त्याच्या आधीवर बसले तर बसले काही सोडत नाही काय नाही, तू जा रे आम्ही. अर्जुनाला माहित ह्यांना माहित नसतं अर्जुन कोण आहे. अर्जुन जातो आणि गेल्या गेल्या गणपत प्रणाम करतो. लहान मुलं कृष्ण असतो ना, कृष्ण म्हणतो विजयी भव. आता बघा कृष्णाचा रोल किती महत्वाचा आहे. कृष्णाशिवाय तो स्वयंवर झाला नसता. अर्जुन जातो, तो धनुष्य उचलतो, खारमाक्याने लावतो, बाण लावतो, खाली घेतो, सत्ता सोडतो, भाग करून डोळ्यात आणि तो सगळं गेला, जिंकला जिंकला. आणि मग लहान तो अशी ती कुर्ता काढतात आणि आता सर्वात जळते कोणाची किती झालं तरी हा कोण पोरगा जिंकून गेलाय. शिशुपालला जळत नव्हते, शिशुपाल जळत लगेच. मला त्याला असं वाटतं सगळ्या बायका माझीच बायको असं वाटायला जळायला होत. एक तो जळायला लागतो आणि तो द्रुपद म्हणजे द्रौपदीचा फादर, बाबा आमचा अपमान करायला बोलला का रे तू,
आमच्या क्षत्रियांचा ब्राह्मणाकडे नाही करायला लावतोय, तू पोरीचं लग्न ब्राह्मणासोबत लावणार आहे का? हा? आणि तेवढं द्रौपदी काय करते, हार घालते. ते म्हणते याच्या नादाला लागलं काय व्हायचं. हे बघ, हे असे अपमान करतो, आम्हाला बोलवतो का रे? तो धडा शिकवतो. मग लगेच तो हे काढतो बाण म्हणून शिशुपाल मारायला लागतो द्रुपदच्या दिशेला. मी तर अर्जुन ऑलरेडी असतो त्या हातात, इकडनं बाण साप मारतो. तुझा शिशुपाल खाली पडतो. शिशुपाल खाली पडतो, कर्ण लगेच मनुष्याने बाण काढतो आणि मारायला सुरू करतो. अर्जुन असा मारतो की धड 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 कर्ण लॉक होत असा. लॉक लॉक म्हणजे असे बाण मारतो, लॉक असं. लॉक झाल्यावर कर्ण काय म्हणतो ऐका, शिशुपाल पण घाबरतो. कोण आहे मला एवढा मारतोय? तो बाजूला होतो आणि द्रुपदून बघतो कोण आहे. आणि कर्ण म्हणतो मला माहित नाही तू कोण आहे, पण मला परास्त करणारे फक्त चार. एक तर तू विष्णू आहेस, नाहीतर तू देवराज इंद्र आहेस, नाहीतर तू द्रोणाचार्य आहेस, आणि हे जर तू तिन्ही नाही तर तू नक्कीच कुंतीपुत्र अर्जुन आहेस. तर आता शिशुपाला डोक्यात येतं, एक मिनिट विष्णू या लग्नाला येणार नाही, कारण यज्ञातनं पोरगी आली आहे. मग ती यज्ञाची पोरगी झाली म्हणजे ही विष्णूची पोरगी आहे, तो विष्णू लग्नाला येणार नाही. इंद्र तो देवता आहे, मनुष्यात येणार नाही. द्रोणाचार्य म्हातारे, ते काही इथे येणार नाही. मग राहिला कोण? आता ते म्हणजे एक काम कर, हे बाणा तुझं नाव सांग, गोत्र सांग, गुरुचं नाव सांग, कुळ सांग, कुळ दैवताचं नाव सांग. आधी नाव आडनाव नसायचे, फक्त नाव असायचं, बापाचं नाव, गावाचं नाव आणि कुलदैवताचं नाव. हे आजकाल सारखं नाही, प्रॉपर सगळं माहिती असलं. दुसरं नाव सांगा ना, कुठलं तू नाव काय? गणेश. नुसतं आडनाव सांगितलं तर लगेच सांगितलं कुठल्या गावात, तो कुठल्या ह्याच्यात नाही. आणि गाव सांगितलं अच्छा 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 म्हणजे तुम्ही माझ्या होती पूर्व लगेच ऍड्रेस करतो बिना आधार कार्डाचा. तर त्यांनी काय केलं, सांग तू कोण आहेस. तेव्हा तो म्हणतो, तुला लक्षात येतं की मी इथं जर बोललो की मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय आहे, तर तिथनं ते ब्राह्मण पण मला हकलतील. मग करायचं काय अर्जुन? आता अशा वेळेला जेव्हा बौद्धिक रूपात अडकला, कोणी वाचवलं? कृष्णाने वाचवलं. कसे वाचवत? कृष्णाला कळलं आपला भक्त अडकलाय. कृष्ण लगेच त्यातून धावत आला. अरे श्रीकृष्ण, तुला काय प्रॉब्लेम आहे रे? प्रत्येकाच्या लग्नात विघ्न घातल्याशिवाय जेवण जात नाही, प्रत्येक वेळा तुला हेच चालतं, गप्प बस खाली. दोघांमध्ये असं केलं, मागून म्हटलं अर्जुन घेऊन जाते का, मागा घोडा ठेवलाय. लोक जा, पाची भाऊ लोक जाते, आणि तर पाची भाऊ त्या घोड्यांवर बसून द्रौपदी घरी गेली. आणि यांनी त्या शिशुपाला कंट्रोल तिकडे. तर कुंती म्हणते की प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टी माझ्या पोरांना कोणी वाचवलं? तू वाचवलं. द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण होत होतं, कोणी वाचवलं? ती बेचारी द्रौपदी नवऱ्यांकडे बघत राहिली, नवऱ्यांनी मान खाली घातली. तिने धृतराष्ट्राकडे पाहिला, कारण तो सासरे पू आहे, किती झाली तरी सासरा थांबू शकतो. डोळे वर करून आंधळा. तिने द्रोणाचार्याकडे बघितलं, ते गुरुजी आहेत, पण त्याने हत्तीला तुझा पगार घेत होते, काय बोलतात, मान खाली घातले. मग त्यांनी भीष्माकडे पाहिलं, भीष्माने मान खाली घातली, त्यांनी गादीची बाजू घेतली, त्यांनी मान खाली घातली. एका बाईची शक्ती तिच्या हातात असते. बायका भांडतात ना, तेव्हा माणसं भांडतात हाताने मारतात, कारण ती हाताची शक्ती असते ना, एकमेकांच्या हातापायावर मारतात. बायका असे मारत नाही, बायका असे केस ओढतात आणि मेकअप बेकार करतात, कारण ते सगळं पावर बायकांचा मेकअप मध्ये असतो. मग तशी मेकअप ओढतात आणि एकमेकांना मारताना दात चावतात असे. तर माताजी लोकांची शक्ती दातात असतात. तर तिने शेवटी कोणी मदत करत नाही म्हणून आपल्या साडीला तिने शेवटी ताटाने धरलं. पण त्या दुष्ट दुःशासनाने ते पण खेचून काढलं. तेव्हा तिच्या लक्षात आला आपला कोणी नाही. आणि जेव्हा आपल्या जगात कोणी राहत नाही, त्यावेळेला फक्त
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे लक्ष्मी नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। तर जेव्हा तिने हात वर केलं त्यावेळेला असं म्हणतात की भगवंत रुक्मिणी सोबत द्वारकेला होते. ते एवढ्या जोरात धावले आणि असा एक साडीचा दुकानच दिला की दुःशासन वाढता वाढता चक्कर येऊन खाली पडला. तर एक गीत आहे, सुंदर गीत आहे, एक गीत हम लोग गा सकते हैं भजन म्हणून. त्या गीतच्या ओळीत तिचं वर्णन आहे. करुणाकर द्रौपदी पुकारी पट में लिपट गए वनवारी निरख रहे नर नारी राधे श्याम श्याम श्याम. कुंडल कुंडल नयन विशाला. त्याचा अर्थ असा आहे, कारण भगवंत आहेत ना, ह्याने खरं तर तुमचं धन नकोय, तुमचे पैसे नको. काय देता तुम्ही पैसे? देवाजवळ पट्ट्यातनं फाटका नोट बाहेर काढा. जे कोणी घेणार नाही, चांदा फुटाणे वगैरे घेणार नाही, ते काढून आपण देव म्हणतोय बाई तू ठेव, फाटतं नशीब फाटतो मग. तर देवाला पण फाटके नोट. आमच्या आश्रममध्ये सुरुवातीला प्रभूजींना माहिती, प्रभूजी आमचे गेले 45 वर्ष या मुवमेंट मध्ये, त्यांना माहितीये की कसे लोक दान देतात. मला अजून माहिती, तेव्हा लहानच होतो भक्तीत, म्हणजे मी आलोच होतो, मी लाईफ आजही तसं नाही, पण त्यांना माहिती आहे सुरुवातीला होते. आपले होता मी फ्रीज था ना मंदिर में, दानात फ्रीज यायचा कुठला माहितीये, त्याला मारून हाताला शॉक लागेल. मग दान मध्ये त्या गोष्टी लोक देतात ते घरात ठेवायचे नाही. देऊन टाका की मठाला, पोसामध्ये काय त्याला शॉक लागले तरी चालते. तर हा जो गीत आहे त्याच्यात भगवंत स्वतःच म्हणजे भगवंतांचं गुणगान केलेलं आहे. किती किती दयाळू आहेस तू. मी फक्त त्या ओळी वाचून थोडक्यात अर्थ सांगतो, मग हे गीत गाऊया, ठीक आहे, आणि मग आपण भजन करूया. आज डान्सिंग कीर्तन करतात, आपल्याला काय करायचंय? डान्सिंग कीर्तन. हा क्वेश्चन, क्वेश्चन आन्सर त्याला कॅलेंडर देऊ. थँक्यू. प्रभूजी माझे शिक्षा गुरु आहे ऍक्च्युली. प्रभूजी आप प्लीज कृपा बनाए रखिए सब पे. खरं तर तुम्ही सगळ्यांनी मनापासून यांचा आशीर्वाद घ्या. आज पण एकादशी प्रसाद प्रभूजींनी बनवला सगळ्यांसाठी मस्त. राधा कुंजवर माऊली सारखे. तर तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही सुंदर कुंडल काढले ना, सुंदर कुंडल नयन विशाला, तर ते गीत मिळेल तुम्हाला. सुंदर आहे. तर यात असं म्हणलंय, सगळ्या लीला सांगितलं भगवंतांबद्दल आणि कसे ते दयाळू आहेत. तर हे गीत हिंदीमध्ये, आणि तुम्हाला कळेल कसे ते भक्तांसाठी धावत येतात. करुणाकर द्रौपदी पुकारी पट में लिपट गए वनवारी. एका झटक्यात धावून आला तो. निरख रहे नर नारी राधे श्याम श्याम श्याम. ते बघतायत सगळे तुम्हाला, याच्यात एक वेगळी ओळ आहे.
यात एक आहे दुर्योधन का भोगन भायो. ते प्रसंग आठवते ना की जेव्हा युद्ध करण्यासाठी, युद्ध होऊ नये, युद्ध टाळण्यासाठी कृष्ण दूत म्हणून गेले होते आणि दुर्योधन म्हणला एक सुई एवढा इतकी जागा पण मी पांडवांना देणार नाही, युद्ध करा तुम्ही. पण दुर्योधनाने 56 भोग ठेवले होते भगवंताला खायला, भगवंताने खाल्लं नाही. ते विदुरजींच्या घरी गेले आणि तिथे विदुरजींची बायको बसली होती, ती बेचारी भोळी भाबडी होती. कधी कधी ना कळत नाही, कधी कधी भावना माणूस एवढा विचारांमध्ये जातो कळत नाही, त्याला कळतच नाही. भगवंत आले म्हणजे उद्या 2 मिनिटात समजा कृष्ण चालत आला तुम्हाला काय वाटेल, काय करू काय असं वाटेल. तसं तिचं झालं की भांबारली आणि बस बस काहीतरी द्यायला पाहिजे. घरात केळी होत्या, तिने केळी सोडल्या, ते मेन केळी बाहेर फेकून देत त्याला सालट्या दिलं. आपला कृष्ण त्याच्याला खायला लागला, तर प्रेमात गेले ना, कारण तो सालटाही खात आणि केळी खात, तर प्रेम करतो. खाल्ले 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 डझनभर खाल्ले. नवरा आला विदुर म्हणता अगं वेडी काय द्यायला लागली तू. मग ते लक्षात आलं मी केळी तर फेकले तर सालटे दिले. दुर्योधन का भोग में भायो, गुरु को साग विदुर घर खायो. थोडस साग जाऊन विदुरच्या घरी खाल्लं, कारण विदुर पगार घेत नव्हता. विदुर ऍडवाइस करता, पगार घेत नव्हता. ऐसे प्रेम पुजारी राधे श्याम श्याम श्याम. अहो आपलं आयुष्य ना अशा माणसासाठी घालवा, अशा व्यक्तीसाठी घालवा. तर हे भजन फार सुंदर आहे, गाऊया आपण. तर तुमच्याकडे जर गाणं नसेल तर तरी थोड्या थोड्या ओळीत जातो, म्हणजे तुम्हाला माहिती मागे बोलतो. सुंदर कुंडल नयन विशाला, गले सोहे वैजंती माला. गले सोहे वैजंती माला. मीच गातो फटाफट. ठीक आहे, तुम्ही बजाव दादा तरी बंद कर. सुंदर कुंडल नयन विशाला, गले सोहे वैजंती माला. या की बलिहारी राधे राम श्याम श्याम. राधे बिहारी राधे श्याम श्याम श्याम. छत्रपति बिहारी राधे श्याम श्याम श्याम. बाल बाल संग चलाई, मन मन भ्रम कबीरे अधुराई. कांदे कामरकारी राधे श्याम श्याम श्याम. कामरकारी राधे श्याम श्याम गणित जो गायो, गणित नाम धरायो. गणित जो गायो, गणित नाम धरायो. माखन चोर मुरारी राधे श्याम श्याम श्याम. राधे श्याम श्याम श्याम. एक दिन मारे कुमार लखऊ
राम पड़ो गिरधारी राधे श्याम श्याम ऐसे पुजारी राधे श्याम 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 करुणाकर द्रौपदी पुकारी भजन पटन सिले बरवारे करुणाकर द्रौपदी पुकारी भजन पटन हमारी राधे श्याम श्याम अर्जुन के रत्नाकरे गीता के उपदेश तुम्हारे धारी राधे श्याम 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 राम तर भगवंत असे लीला करतात की भक्तांना त्यांची फार आठवण येत राहते. भले त्यांनी द्रौपदीला मदत केली, त्यांनी पांडवांना मदत केली, त्यांनी कुंतीला मदत केली, त्यांनी गोपींसोबत लीला केल्या, एवढ्या एवढ्या असुरांना त्यांनी त्यांच्या काळात मारला. आणि ते एवढं दयाळू आहे, त्याच्याबद्दल शास्त्रात दिलेलं आहे, कंबा दयालू शरणम व्रजेमा. असा दयाळू माणूस होणे नाही. त्याला मारायला आलेली पूतना आली होती ना, पूतना बाल घातिनी, तिने स्तनमध्ये विष लावलं होतं तिला वाजून मारायला. ती आली, भगवंत छोटे लहान बाळ होते, तिला तिने उचललं. येताना ती लक्ष्मी स्वरूपात आली. कोणाला कळलं नाही ही भूतनी आहे, चेटकी नाही. आली, तिने धरलं. आणि भगवंत सुद्धा आणि जेव्हा दूध प्यायला गेले तिने दुधाचे प्राण बी हाता. आणि त्या तिने मोठी झाली, ती पडली खाली. ठीक आहे, खाली पडली. पण असं म्हणतात की तिने स्वतःच धात्रीचं रूप दिलं, आईचं रूप दिलं वरती गोलोकमध्ये. का तर भगवंताने हे नाही पाहिलं की मला मारायला आले, भगवंतानी हे पाहिलं की मला दूध पाहिजे. म्हणून धात्री म्हणजे नर्स. नर्स म्हणजे जे असते ना शेतकरी, लहान मुलांना तेल मालिश करते, असं तिला पण आईचा दर्जा दिला. कधी आईला दूध नाही झालं तर ती दूध पाजतात. तर अशी कोणी धात्री असल्या, लहानपणी एक होती, एक आमच्या अशी गावात एक होती, लहानपणी मध्ये मालिश करायची. मोठा झालो आणि मी काही कुठेतरी मंदिरात चाललो, पण मला माहित होतं की ही कधीतरी घरी यायची. आता घर लहान होतं, माहित होतं, ए तुला मी मालिश केला इथं होतो उभा आहे. मग माझ्याकडे त्या 2000 रुपये खिशात घेऊन आपण काहीतरी दिलं पाहिजे, आपण काय लोकला पाठवू शकत नाही. म्हणून पायाव्या पडलो, तिला खुश झाली. ती पण आईसारखीच असते. तर भगवंतानी हे नाही पाहिलं, बघा विष द्यायला मर्डर करतो. मारावं तर लागणारच आहे, कारण या जगात राहून काय विषयाची अवस्था. मारून तिला गोलोकमध्ये स्थान दिला, स्वतःच्या वैकुंठात स्थान दिला. भगवंतांना मारायला गेलेल्या माणसाला पण उद्धार करून टाकतात. असं दयाळू आहे कोण? कंवा दयालू शरणम व्रजेमा. त्याच्यापेक्षा पुढे दयाळू पण तुम्ही जाणार आहे. या जगात कुठल्याही माणसावर व्यवहार केला तू काहीतरी बदल्यात मागतो. ठीक आहे, तुझं काम करेन, पण मग माझं ते तू करायचं.
पण हा ते मागतच नाही. तुम्ही याच्याकडे काय म्हणले मागितलं हा देतो, कधी बोलला का मी तुला येतो तुम्हाला परत दे? आणि आपण कशी माणसं तर आपल्याला माहिती, आपल्याला मागितलं तरी देणार नाही. एकदा काली माता होती ना, त्याचा उपासक होता, काली माताचा उपासक होता. जी काली माता उभी होती आणि तो उपासना करायचा. ते एकदा त्याला ना लई गरिबी आली, तो त्या काली माताकडे गेला, म्हणला अगं देवी पाय पडतो, ते नवशिव सगळं केलं. मग काली माता प्रसन्न झाली, म्हणजे काय पाहिजे तुला? म्हणे मला थोडा बिझनेस करायचा आहे, थोडा पैसा भरपूर पाहिजे, आणि काय आहे मी लय गरिबी दिवस काढले, मला तू खरंच धन दे. मग काली माता म्हणते मग तुम्हाला काय देणार? म्हणलं अगं तुला 10 बोकडं लाईनीने कापली तुझ्यासाठी मी. ठीक आहे जा, तथाच तू. तो जातो, श्रीमंत होतो, त्याला काय लॉटरी वॉटरी लागते, पैसा येतो. बरं, सगळं झाल्यावर तो काय महिनाभर काही येत नाही ते बोकडं घेऊन. मग काली माता स्वप्नात येते, अरे ए मेल्या, ती बोकडं देणार होतात ना? तर ते तो म्हणतो, अगं देवी तुला माहितीये का, तुला बिझनेस बद्दल काहीच कळत नाही. अगं तू पैसे दिले ना, ते गुंतवले, ते काय लगेच येत नाही, आता थोडा वेळ लागेल, आता थोडा वेळ लागेल. पण एक काम कर, तुला कोंबडे दिले तर चालेल का? एक कोंबडा. ठीक आहे बाबा, ती देवी म्हणते काहीतरी देव, तू तुझा शब्द दिलाय. बर बर ठीक आहे, देतो. परत महिना झाला, या साहेबांनी कोंबडी पण नेली नाही. मग नंतर ती देवी परत महिन्याने येते, हे मेले उठ, अरे दे काहीतरी, तू कोंबडी पण दिली नाही. ते म्हणतात बघ, तुला तुला ना देवी तुला खरंच सांगतो, तुला व्यवसायात काहीच कळत नाही. तू पैसे दिले, मी गुंतवले, मग ते गुंतवणारे दुसऱ्याला गुंतवले, मग त्याला गुंतवले आहेत पैसे, आता काही नाही, मी काय लय श्रीमंत झालो नाही. अच्छा, मग एक काम कर, तुला मच्छर दिलं तर चालेल का? शेवटी देवी म्हणते बरं काहीतरी दे जा, मच्छर दे. अगं मध्ये माझ्याकडे मागते मध्ये फिरतात, एखादा माणूस घे माझ्या नावाने. तर आपण अशी माणसं देव देवाकडे मागतो, देवा दे दे दे, आणि जेव्हा द्यायची बारी येते तेव्हा आपण काय बोलतो. एकदा कृष्ण आणि काली मातेचा एक लीला आहे. एक कालीचा भक्त होता, तो सगळा भोग कालीलाच लावायचा, त्याला बाकी कुठला देवता नको पाहिजे, फक्त काली. तर कालिका मातेला तो भोग लावायचा, लावता लावता काय म्हणतात त्याला, तुझी आई भक्तीत लागली असेल, तुला कार्यक्रमात गेली असेल, तिने कृष्णाची मूर्ती नेली अशी घरी ठेवली. आता याच्या कालीच्या मूर्ती शेजारी कृष्ण आला. आईला म्हणलं आई इकडे कशा ठेवलाय, आपल्याला काही 2-2 देवघर आहेत, एकच देवघर आहे, तू तुझं तर मी माझं करते. ह्यांनी काय केलं, देवीला भोग लावताना कृष्णाच्या नाकात कापूस टाकला, नाकात कापूस टाकला, त्याचे हात असे रस्सीने बांधले, असे दोरीने पाय बांधून ठेवले, आणि डोळ्याला पट्टी बांधली. कृष्ण प्रकट झाले, ऍक्च्युअल विग्रहातला बाहेर नाचायला लागले, अरे तू माझा परम भक्त आहे, तुला काय पाहिजे माग. तू कसला देव आहे रे, मी हिला 5 वर्षाने घंटी वाजवते, ही कधी बाहेर आली नाही, तू कसा काय आला, आणि तुझं तुम्ही भक्ती पण करत नाही. अरे वेड्या, एवढे एवढे ज्ञानी वेद पुराण वाचून सुद्धा मला अव्यक्त म्हणतात, तुम्हाला व्यक्ती समजलं म्हणून माझ्या नाकात कापूस टाकलं. मी हे भोग खातो याचा विश्वास आहे तुला, की तुझ्या देवीचा भोग मी खाऊ नये म्हणून नाकात कापूस टाकला. अरे तू मला पूर्णपणे जाणलेला आहे, आता तू माझा भक्त. म्हटलं भगवंत फार दयाळू आहे, ते लीला करतात. भगवंत आपल्या भक्तासाठी साक्ष द्यायला सुद्धा जातात. ही कथा आहे. विद्यानगर वरून 2 ब्राह्मण आहेत, ते चालले होते यात्रेला वृंदावनच्या, आणि वृंदावनच्या यात्रेला जाताना ते जेव्हा वृंदावनला पोहोचले, तर एक म्हातारा होता, एक तरुण होता. तर तरुणाने म्हाताऱ्याची सेवा केली थोडीशी, नाही का, आहेत आजूबाजूला घेतात. तो लई खुश झाला म्हातारा या तरुण ब्राह्मणाला. त्याला वाटलं माझ्या पोरीसाठी हा पोरगा चांगला आहे. कुठलाही तुम्ही कुठेही जा, ज्याला घरात पोरगी आहे ना, तो पहिला सगळ्या पोरांमध्ये जावईच होतो. हा, तर त्यांनी बघितलं हा चांगला पोरगा आहे, पण गरीब ब्राह्मण होता, हा श्रीमंत होता म्हातारा, तो गरीब होता. तर शेवटचा मंदिर जेव्हा आला आणि हे एकमेकांना आता दूर जाणार, तर तो गरीब ब्राह्मण श्रीमंत ब्राह्मण म्हातारा ब्राह्मण त्याला म्हणतो की मी माझी पोरगी तुला देतो. हा म्हणतो तसं करू नका, मी गरीब आहे, तुम्ही श्रीमंत आहात,
एक तुम्ही वयस्कर आहात म्हणून तुमची सेवा केली, मला काही त्यातलं पोरगी उरगी पाहिजे हा विषय नाही, तुमच्याकडे पोरगी मला काय माहिती नाही. मी तुमची सेवा केली, मला सेवा नाही 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 प्लीज प्लीज तू नको म्हणू नको, माझ्या पोरीला तुझ्यासारखा नवरा मिळू शकत नाही, तू एवढा चांगला आहे. तर म्हणे बघा तुम्ही हो म्हणू शकत नाही, तुमच्या घरातल्यांना विचारून हे निर्णय घेणं पाहिजे. नाही नाही मी घरातला मोठा आहे, माझ्या विरोधात कोणी जात नाही. तर म्हणे बघा भगवंतांसमोर बोलताय तुम्ही, ते गोपालजी होते तिथे, त्यांच्या समोर तुम्ही बोलताय असं काय म्हणून, नाही नाही मी शब्द देतो गोपालजी समोर तुला. घरी जातो तो, घरी गेल्यावर हा त्याच्या पोराला म्हणतो की तुझ्या बहिणीसाठी मी पोरगा शोधलाय, तो येणार एका महिन्याने बोलवलं तर. कोण कुठल्या रस्त्याला भीक मागे येतो, तुम्ही माझी पोरी बहीण देणार आहे? अजिबात नाही, काही नखरे करून ठेवले तुम्ही. मग त्याची बायको म्हातारची म्हणते हे असेच आहेत, है ना, कुठं काय तुला काय हे करा, आम्ही काय मेलो काय इकडे आम्हाला काय विचारायला. आणि तिथून ती पोरगी म्हणते आता काय करायचं, आपल्याला जिथं पाठवलं तिथं जायचं आहे. तर मग तो भाऊ म्हणतो म्हणजे म्हाताऱ्याचा पोरगा, हे एक काम करा बाबा, तो आला ना तुम्ही तोंडावर बोट ठेवायचं, जास्त बोलायचं आम्ही बघून काय. एका महिन्याने तो ब्राह्मण येतो होता म्हणतो, कारण त्याला शब्द दिलेला असतो, त्यांनी तो काय येतो त्याला पोरगी कधी बघितलेली पण नसते, ते भगवंतांसमोर शब्द दिले म्हणून तो आलेला असतो. तर तो जातो, तो हा जो तरुण पोरगा दांडकत घेऊन जातो त्या महाराजात, म्हणजे त्याचा भाऊ पोरीचा भाऊ, हे चाल तिकडे घराच्या बाहेर. मग तो म्हाताऱ्याकडे बघतो हे काय, तो मान खाली घालतो, त्याला बोलता येणार नाही, घराचा विषय. बायको म्हणते मी आत्महत्याच करीन, पोरगी म्हणते मी दगडाने मारीन तुम्हाला, पोरगा म्हणतो तुला मी दांडगेने मारीन, सगळ्यात महाराज ते म्हातारा टेन्शन मध्ये. मग काय करायचं मग ह्याच्या लक्षात घेतलं. मग तो बाहेर जातो, गावातले सरपंच वगैरे बसले असतात झाडाखाली, त्याला म्हणतात की अहो यांनी शब्द दिलाय, फक्त तुम्ही त्याला त्या शब्दातनं मुक्त करा, म्हणजे कसं आहे अपराध नको, देवासमोर नको. मग तो येतो लगेच त्याचा पोरगा, हा आहे ना हा गरीब ब्राह्मण आहे, माझ्या बापाला काय खाऊ घातला, धतूला खाऊ घातला, आता माझा बाप उलट्या पुलटा बोलायला लागलाय, ह्याच्या ह्याला दंडित करा. तर हा म्हणतो नाही हो नाही, असं नाही शब्द दिलाय. हा पोरगा एक काम कर जा, देवाला घेऊन ये जा, कोण आहे तो गोपालजी येत नाही, त्याला घेऊन ये जा. हा परत वृंदावनला जातो, गोपालजीला म्हणतो की त्या गावात आता साक्ष द्यायला तुम्हाला यावं लागणार आहे. गोपालजी म्हणतात अरे वेड्या, कधी बघितलं का कुठला तरी विग्रह कुठला तरी साक्ष द्यायला गेला म्हणून. ते म्हणतात माझ्याशी बोलू शकतो, मग साक्ष द्यायला काय तुला. म्हणजे ठीक आहे येणार, पण तू माग नाही बघायचा, तू पुढं पुढं चालायचं, तुझ्या माग माग मी येणार, पण तू माग वळून पाहायचं नाही. चालेल. तर त्या विद्यानगरच्या गावात ते परिवार असतं, तिथपर्यंत वेशीवर पोहोचल्यावर ना पायाचा बघून नुपूरचा आवाज बंद होतो. तर हा पलटून पाहतो आणि बघून शब्द दिला की तुझं पलटून पाहायचं तिथं उभं राहणार. मग ते वेशीवरच बघून तो उभे राहतो. आणि मग ते सरपंच बघा आला आला बघून आले, सगळे बघतात घाबरतात. तो ब्राह्मण म्हातारा बघितलं हे तुमच्यामुळे सगळं झालं, बघून त्याला चालते आवडलं. आणि तेव्हा भगवान गोपालजींचं नाव झालं साक्षी गोपाल. काय झालं? साक्षी गोपाल विद्यानगरचे. मग राजाने त्यांची सेवा सुरू केली. पण जगन्नाथपुरीचे पुरुषोत्तम देव होते, त्यांना लग्न करायचं होतं, त्यांच्या लग्नाला ती पोरगी मिळणार होती, त्याच म्हणजे कांचीपुरमच्या राणीची पोरगी, म्हणजे राजाची पोरगी राजकुमारी. तर ते तिथंच हे साक्षी गोपालची पूजा पण होत होती. तर त्यांचा जो मंत्री आहे तो लग्नाआधी राजाला बघायला गेला जगन्नाथपुरीला. तर त्यांनी बघायला का पुरीला रथयात्रेत झाडू मारतो, कारण प्रथा आहे जगन्नाथजींच्या रथयात्रेला जो राजा असतो तो झाडू मारतो मोठा माणूस, कारण खरा राजा जगन्नाथजी आहे. तुला जगन्नाथ स्वामी के, तर तिथं ते झाडू मारत होते. आणि मग तेवढे अशा बंदीसोबत आमच्या राजकुमारीचं लग्न होणार नाही, ते परत चालत. आणि मग ह्याला राग येतो की मला भंगी म्हणला, जगन्नाथजींचा भक्त मला भंगी म्हणला, मारतो त्याला. हा युद्ध करायला जातो पण हारून येतो. पुढच्या वेळेला भगवंत कृष्ण आणि बलराम हे दोघं पुढे जाऊन सैन्य करून मारून येतात, हारून येतात त्याला. आणि मग हा राजकुमारीला लग्न करून घेऊन येतो. मग येता येता तो काय करतो, ते हे म्हणून म्हणजे प्रेम म्हणून, कारण हा भक्त असतो ना, तर ते गोपालजींना त्याला देतात की आम्ही तुम्हाला गोपालजी देतो, हे मीच साक्ष दिली, हे तुमच्यासोबत ठेवा. तर जगन्नाथपुरी मंदिरात जगन्नाथ बलदेव सुभद्रा तिघ आहेत, जशी इथे बघायचो आमच्या हे तिघ आहेत. आणि यांना रोज दिवसात 56 भोग लागतात 6 वेळा. किती वेळा? हा म्हणजे असं मडकीच्या मडकी 6 मडकी एका लाईनीत असे 56 भोग लागतात. एवढा भोग लागतो. कधी पुरीला कोण कोण गेला हा बघा, एक माताजी गेले. सगळ्यांना घेऊन जा प्रभू प्रभू ले जाऊ सबको,
उदगीर से पुरी यात्रा ले जाएगा ना? हाँ महाराज से वो लेके जाते हैं लेके जाते हैं तर वृंदावन में घुमा के लेके आ जाते हैं जगन्नाथपुरी किधर दर्शन कराते हैं तो पुरीला जाऊन या कधीतरी. तर त्या पुरी मंदिरात साक्षी गोपालजींना पण ठेवलं होतं. तर ते ठेवलं आणि ते नाही ठेवलं. मग ते पुजारी जो होता ना पंडा, आपल्याकडे पुजारी असतात तिकडे पंडा असतात, ते पंडाच्या स्वप्नात आले भगवंत. त्या गोपालजीला बाहेर काढ. पुजारी म्हणलं कशाला? अरे तो आमचा सगळा भोग आधी खातो, आम्हाला तू भोग लावतो, तो येतो चालणार सगळा घेऊन जातो, त्याला चालायची सवय झाली इकडे तिकडे. तर म्हणे मग ते राजाला जाऊन सांगतात असं जो झालंय, स्वप्नात आलंय. मग ते अक्षरशः गोपालजीना काढून वेगळं मंदिर बांधतात 10 किलोमीटर लांब. आजही तुम्ही गेलात साक्षी गोपाल मंदिर आहे जगन्नाथपुरीवरून 10 किलोमीटर पुढे गेले त्या साक्षी गोपाल. पुढे साक्षी गोपाल भगवान के. महत्वाचा मुद्दा काय की आपला भगवंतांशी संबंध आहे ना, हे नाम कीर्तनाने, भागवत श्रवणाने, विग्रह पूजेने, तीर्थयात्रेने, प्रसाद घेतल्याने, हे सगळं कार्य केल्याने आपला भगवंतांशी जो संबंध आहे तो ऑलरेडी आहे, तो पुन्हा जीवित होतो. जसं कोळसा आहे ना, कोळसा त्याच्यावर कधीतरी राग जमावते बघा, मग त्या कोळशाची शक्ती आज कमी होते, पण त्याला पुन्हा जीवित करायला काय करायला लागतं असं आपण तुम्ही मला ना गुरुजी ड्रामेबाजच आहे. पण असा जो आग बाहेर निघतो तसंच आपल्या हृदयात सुप्त भगवंतांप्रती प्रेम आहे, फक्त त्याच्यावर अनर्थ लागलेले आहेत. आणि जसं आपण जप करतो, जसं आपण भागवत वाचतो, जसं आपण कथा ऐकतो, कीर्तन करतो, नाचतो कीर्तनात, जो आपण दोन्ही हात वर करून आनंदात नाचतो, ते अनर्थ असे पक्षी कसे ते वायरीवर बेचून खूप पारा सगळे उडतात, तसे जे अनर्थाचे पक्षी झाडकर उडतात जेव्हा आपण कीर्तनात हात वर करून नाचतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आज आपण डान्सिंग कीर्तन करणार आहे. तर हा जो मार्ग आहे तो आपल्याला शुद्ध करतो, आपल्याला आपल्या ओरिजिनल स्थितीत आणून सोडतो. ते याचं आपल्याला आयुष्य हा मिळालाय, पुन्हा आपल्याला कुठलं मनुष्य शरीर मिळेल का, प्राणी शरीर मिळेल का, कशाचा काय मिळेल आपल्याला माहित नाही. तर जे मिळालंय त्याच्यात त्याचा लाभ करून घ्या ही विनंती आहे. तर कोणाला प्रश्न असतील तर 1-2 प्रश्न घेऊया, मग आपण डान्सिंग करू. ठीक आहे ना? काही भक्तांना प्रश्न असतात, विचारा लाजू नका, काही टेन्शन घेऊ नका, मी गावातलाच असं समजून बोला. येस, कोणाला काही प्रश्न आहे? प्रभूजी, माताजी, कोणालाच प्रश्न, सगळेच विद्वान आहे तिकडे, मग काय टेन्शन आहे. ज्ञानी माणसं बसली काय, बस कीर्तन करूया आपण. हरे बोल. हरे कृष्ण. डान्सिंग कीर्तन करायचंय. हरे कृष्ण. हरे हरे हरे.